हे काही कामाचं नाही. पूर्ण नायट्रोजन त्याला रिटर्न मिळतो. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे ती पूर्णपणे थांबली आहे. पाणी देण्याची वेळ, ही जी साईज आहे ना वरची, पानाचं टेम्परेचर तुम्ही बघा, पान किती थंड. केळीच्या रूट झोनची खासियत बघा, ज्या वेळेस केळीचे घड मिसवते तो घड सिलेंडर टाईप बनला पाहिजे. जर 14 फणा आल्यात मग 9 का ठेवायचे, तर याचं फोटोसिंथेसिस होणार नाही. हा प्लॉट आता पाऊस पडल्यावरच निसेल. रिस्क से इश्क जो करतो तो शेती करतो. ही जी बाजू आहे ना, ही बाजू तुम्ही झाकली, हे काही कामाचं नाही. हे नाही पाहिजे होतं. हे जे आहे तुमचं, हे इकडं पाहिजे होतं, आणि हे जे एवढं अंतर आहे ना, हे इथं पाहिजे होतं. सर परत ते केळीची वाढ होत नाही ना? काहीच नाही, उलट तुम्हाला गैरसमज आहे तुमचा. इतकं जोरदार वाढतं. हा जो फ्रीज आहे ना, हे तुम्ही बघा, याला हात लावा किती गार लागतं. हा जितका जवळ राहील ना, याला काहीच अडचण येत नाही. फाट दिवशी वाढतो तो. ज्या दिवशी तुम्ही याला गाडाल ना, पूर्ण नायट्रोजन त्याला रिटर्न मिळतो. आता हे पूर्वेकडनं याचं सकाळचं ऊन मिळायला पाहिजे त्याला. आता बघा, हे सगळं टेम्परेचरमुळेच होतं. हेच जरी इथे असतं ना, तर हे बर्निंग कमी झालं. पण ठीक आहे, मेन शूट वरचं चांगलं आहे. याला एल शेप तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. एल शेप जर केला, आणि हे अंतर खूप झालं, हे इथं पाहिजे होतं असं आणि असं. हा बेल्ट असं झाला पाहिजे, असं या टाईपने. इतकं सुंदर डेव्हलपमेंट होतं आहे. आणि नंतर तेच आपल्याला काढता येतं, काही प्रॉब्लेम नाही. आता याला आहे ना, थोडंसं केओलिनचा स्प्रे तुम्ही घेऊन घ्या, कारण हे दुपारचं जे सनलाईट डायरेक्ट पडतंय ना, पूर्ण बर्निंग होतं बघा. शेतकरी मित्रांनो, ह्या स्टेजला आत्ता केळीला काय स्प्रे घ्यायला पाहिजे. तुम्ही जर आता बघितलं तर पानं एकमेकांमध्ये पूर्ण पानं घुसली, म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे ती पूर्णपणे थांबली आहे. त्याचबरोबर पानं बर्निंग होते. ठीक आहे, तर याला सगळ्यात पहिलं काम तर आता वरून उन्हाची जी तीव्रता आहे ती कमी करण्यासाठी ऑर्थोसिलिसिक ॲसिड, अपसिल OSA नावाने आपण देतो, किंवा UPL कंपनीचं येतं, तुम्ही तेही घेऊ शकतात. साधारणतः 30 मिली ते घ्या. सोबत मॅग्नेशियम किंवा मग फॉलिब्युअन अमिनो ॲसिड 40 मिली, आणि गरज असेल तर एखादं साधं कीटकनाशक कॉन्फिडर वगैरे असं तुम्ही घेऊ शकतात. हे पहिलं काम. ही फवारणी साधारणतः 7 ते 8 दिवसांनी रिपीट करा. एकदा ऑर्थोसिलिसिक ॲसिड घ्या, एकदा सिलिकॉन घ्या. मॅग्नेशियम आणि अमिनो ॲसिड याचं कॉम्बिनेशन अल्टरनेट एप्रिल आणि मे साधारण 2 ते 3 वेळा तुम्ही घेतलं पाहिजे. दुसरं काम ड्रीपमधनं. आता सिंगल लॅटरल जिथे आहे तिथे ही बाजू जी आहे, ही बाजू पहा पूर्ण ड्राय आहे, ही बाजू कोरडी आहे. एक बाजू जी आहे ती ओली आहे. एक बाजूमध्ये लगेच वरतीच लाडू बनतो, आणि इकडे तितकं मॉइश्चर नाही आहे. तर शक्यतो डबल लॅटरलचा प्रयत्न करा. पाणी देण्याची वेळ सकाळी ठेवा. सकाळी 7, 8, 9, 10 वाजेपर्यंत जितकं पाणी देतील तेवढं पाणी द्या. साधारणतः ह्या हाईटला आलं की त्यावेळेस एक पहिली पोगा भरणी करण्याचा प्रयत्न करा. जमिनीतून ड्रिपमधनं कॅल्शियम शक्यतोवर लिक्विड फॉर्ममध्ये किंवा कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम 2 ते 3 किलो, ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो हे ड्रिपने दिलं तर क्लोरोफिल जनरेशन चांगलं होईल. पानामध्ये अन्न तयार होण्याची प्रक्रिया जी आहे ती वाढेल आणि केळी उन्हापासून वाचेल. सगळ्यात बेस्ट पर्याय आहे तागाचा वापर. पण या ठिकाणी काय चूक झाली आहे, ही पश्चिम बाजू आहे, झाडापासून अंतर तागाचं खूप जास्त झालं, म्हणजे 1 फूट झालं. हे जे ताग आहे इथे पाहिजे होता. ही बाजू जी आहे, ही बाजू आणि ही बाजू पॅक पाहिजे होती. जितकं जवळ असतं तेवढं त्याचा जो थंडपणा आहे तो थंडपणा इथे सपोर्ट झाला असता. पूर्व आणि पश्चिम अशा बाजूने तुम्ही जर बघितलं, हे जे या ठिकाणी आहे, हे या पद्धतीने तागाची लागवड नाही व्हायला पाहिजे. ह्या तागाचा काहीच उपयोग नाही. हे झाड कुठे, ही लागवड कुठे, हे इथे पाहिजे होतं, आणि ही जी लाईन आहे ही इथं पाहिजे होती. असं जर झालं असतं तर ह्या झाडाची डेव्हलपमेंट अजून चांगली झाली असती. तर केळीमध्ये हे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. थोडा हा जो गॅप आहे ना महेश भाऊ, हा गॅप वाढला पाहिजे होता. अजून वेट अजून मिळालं असतं तुम्हाला. ही जी साईज आहे ना वरची, ही साईज अजून खाली मिळाली असती. हा गॅप थोडा शॉर्ट होऊन गेला. ॲव्हरेज साईज खूप चांगली बनली आहे. साईज बघा, पूर्ण वाढ खालपर्यंत स्ट्रॉंग आहे. मस्त आहे प्लॉट. मस्त एसीत बसला की तो. हाय का त्याला ताण. डिफरन्स बघा, इंटरनॉट डिस्टन्स आलं, पान बिलकुल स्कॉर्चिंग नाही, आणि तुम्ही पानाला हात लावा, अक्षरशः पान थंड आहे. पानाचं टेम्परेचर तुम्ही बघा, पान किती थंड आहे की नाही. एसीत बसले. पान जसं आपण एसीत आपल्या हातपाय गार होतात त्या प्रकारे पान गार झालंय.
तर ही दिशा प्रॉपर पाहिजे, एकदम परफेक्ट लागलेली ही दिशा. हे तुम्ही व्हिडिओ पाहून एकदम बरोबर केलेलं आहे. बघा आता याचा पोगा किती व्यवस्थित, त्याचं प्रत्येक पान व्यवस्थित, कुठलंही स्कॉर्चिंग नाही, काही नाही, आणि त्याला एकदम बरोबर सावली मिळते आहे की नाही. स्कॉर्चिंग नाही, काही नाही. पानाला हात लावा, गार लागतं की नाही? एकदम गार लागतं. अच्छा, नाही याला आता आहे ना एक 10-12 दिवसात पोगा भरणी करायला. हो अमृत. बनाना पंडितची पोगा हां आणलंय ना. अजून नका करू, पण एक 10-12 दिवसांनी करा. नाही प्लॉट तर सुंदर बनेल. आता किती रोपं लावली ती? हे सगळे 5,523 आहेत. 4 एकरात 6-5 लावली. 6-5 9 एकर केळी आहे टोटल. तिकडं 5 आणि इथं 4. अच्छा, किती परफेक्ट सावली मिळते झाडाला बघा. एवढ्या टेम्परेचरमध्ये ते पूर्ण त्याला एकदम परफेक्ट सावली मिळते. दिशा जर प्रॉपर केली तर म्हणजे केळीचं झाड एकदम सिक्युअर राहतं. पूर्वेचं ऊन त्याला पाहिजेच. पूर्वेचं पाहिजे, हां. पश्चिम दक्षिण दिशेचं ऊन नाही पाहिजे. हो. नेमकं आता बघा तिथं हा जो पोगा आहे ना, हा जळालेला असता. जर हे नसतं ना, हा पोगा हा डायरेक्ट जळून गेलेला असता तुमचा, पूर्ण जळालेला असता. आता एखादा उन्हात असेल ना, तुमच्या लक्षात येईल. बरोबर सेट झालं ते हा वातावरण. बरोबर सेट झालं. हा तरी बी केळीच्या लागवडीच्या आधी 8 दिवस पाहिजे. लागवडीच्या आधीच पाहिजे तो. हे लागवडीनंतर टाकले साहेब. हा आधीच पाहिजे तो. छान आहे प्लॉट, एकदम परफेक्ट बसलाय. हे झाडं, हा जो ताग आहे ना, हाच जर इकडं असता असा आणि असा पूर्ण, तर ही पूर्ण म्हणजे ह्याची जी आता ही सावली पूर्ण इकडे पडणार आहे. काहीच उपयोग नाही. हे बर्निंग फक्त उन्हामुळे होत आहे. हे फक्त उन्हामुळे होत आहे. 1 महिना त्रास आहे तुम्हाला. आता तुम्हाला ते बघावंच लागेल पिकाकडे. फक्त की एक बघायचं, आता हे पानं मेलेच बरोबर. हा व्यवस्थित येतोय ना, नो प्रॉब्लेम. पाऊस पडला की तो एकदम टकाटक पोगा व्यवस्थित येतोय का बस. खालचे पानं जळाले तरी चालतील. म्हणजे याच्या पुढे लक्षात ठेवा, जर निरीक्षण तुमचं चांगलं पाहिजे. तो जो ताग लागला ना, तो जर बरोबर लागला असं एकदम कुठेच लागला तो. आता हा तर याचा काही संबंध नाही, इकडे लागला तो. दिशाहीच त्याची चुकीची झाली. ठीक आहे, हरकत नाही. बाकी डोस वगैरे शेड्यूल प्रमाणे चालू आहेत का? एकदा आता आपसिल OS आहे मॅग्नेशियमची रिपीट फवारणी करा, म्हणजे थोडंसं पानात ताकद येईल. आणि बाकी मग ड्रेंचिंग वगैरे महेश भाऊ देतील शेड्यूल प्रमाणे तुम्हाला. सोलापूरचा जो शेतकरी आहे त्याचा जो लागवडीचा वेळ आहे हा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. तुम्ही बघा सगळ्या लागवडी जानेवारी फेब्रुवारीच्या मेजर, आणि म्हणून त्यांना जास्त पैसे होते. कारण की त्यावेळेस पूर्ण सोलापूर जिल्हा, तुमच्या ज्या लागवडी आहेत ना, ह्या इंदापूर भागात सगळ्या ऑक्टोबर नोव्हेंबर नंतरच, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीच्या जास्त लागवडी दिसतील. जास्त सगळ्यात उत्कृष्ट म्हणजे केळीतलं जे कन्सेप्ट आहे ना, डबल लॅटरल, हा फार आवश्यक आहे. आणि त्यांचं काय म्हणणं आहे, आता हे ऊस बागायत 100-110 टनाचं ऍव्हरेज असतंय, तर ते काय म्हणतात दाजी, म्हणजे माझे मेहनत आहेत, तर ते मध्ये जे मोकळं पाणी त्याला द्यावं. द्या ना, देऊ शकता. फार द्यायलाच पाहिजे, काहीच अडचण नाही. तुमच्याकडे जर मुबलक पाणी असेल तर प्रत्येक सरीत पाणी भरा. बरोबर, प्रत्येक सरीत पाणी भरा. पाणी जर शॉर्ट असेल तर एक सरी आड एक पाणी भरा, पण भरा. मग भरा की उजनी म्हणजे एक मधली सोडायची, ही भरली. आता जर पाणी शॉर्ट असेल तर म्हणतो, जर तुमच्याकडे पाणी भरपूर दोन्ही भरा ना, खूप छान. काय होईल, हा जो एक साधी गोष्ट तुम्हाला मी सांगतो केळीची. आता हा जो आपला बेड आहे की नाही, हो तुम्ही जर बघितलं तर त्याचा रूट झोन इथे दिसेल तुम्हाला. हा स्टॉप झाला इथे. बर, आता केळीच्या रूट झोनची खासियत बघा. केळीचं रूट जे, आता हे रूट जर आपण पूर्ण काढलं ना, हे असं आहे, ठीक आहे, हे असं होईल किंवा असं होईल. हे असं नाही जाणार आता खाली, असं नाही जाणार, दिशा बदलणार नाही. तो अशा पद्धतीने जाऊ शकेल असा, आडवा, पण असा जाऊन असा नाही होणार. म्हणजेच काय की ही जी बेडची रुंदी आहे, जसं हा बेड थोडासा कडचा, ही रुंदी आपल्याला जास्त पाहिजे. आणि जेव्हा हा स्पॉट आहे, आता खालचा जो रूट झोन असेल तो इथे रूट झोन ड्राय असल्यामुळे इथे डेव्हलप होतच नाही. तुम्हाला इथे डेव्हलप दिसेल, तर इथे डेव्हलप होण्यासाठी आपल्याला ह्युमिडिटी इथे मेंटेन पाहिजे. म्हणून मोकळं पाणी देणं चांगलं आहे. मधलं एक मोकळं पाणी द्यायला द्यायलाच पाहिजे, बिलकुल द्यायला पाहिजे. बरं होय, 15 दिवसांनी द्यायला पाहिजे, काहीच अडचण नाही, बिंदास द्या. फक्त हाय टेम्परेचरला. आणि दुसरं काय होतंय बरं का गोळे पाटील, गवताचं प्रमाण लय वाढतंय. लेबर एक मिळत नाही आमच्याकडे सध्या. वाट बघून 2 दिवसात थोडं मोकळं पाणी दिल्यानंतर तुम्हाला तो गवताचं प्रमाण हे राहील. पण त्याला काही इलाज पण नाही. बरं, त्याच्यात पॅराकॉट आणि स्विप पॉवर घेतोय, काय अडचण? आता तर तुम्ही उन्हाळ्यात तणनाशक वापरूच नका, कारण त्याचं बघा 15 दिवस झालं, 3 आठवडे झालं गुडघ्याला गावात तुम्ही जेव्हा पाणी भराल
आणि जर तुम्ही तणनाशक वापरलं हा तर बाष्पीभवनातनं पूर्ण पानांना शॉक बसेल. त्यामुळे शक्यतो तणनाशक घेऊ नका ह्या दिवसामध्ये. बाष्पीभवनाचा वेग जेव्हा जास्त असेल ना हा 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 त्यावेळेस तणनाशकाचा वापर नकोच. त्यावेळेस नको. बर बर बर. कारण की ते शॉक करणारच, धटका बसतोच ना. हम्म. आता हे झाड तुम्ही काढून टाका डायरेक्ट. होय का? ठेवूच नका. तरी काढली मी बरीचशी. तरी आपण ते आयर्न गोल्ड ते गोल्ड वगैरे ते दोनदा घेतलं ते 15 दिवसाच्या अंतराने. तुम्हाला मी एक फरक सांगतो. हा हे बघा, हे पान पूर्ण डॅमेज आहे, Damage, सीएमव्हीचा डॅमेज आहे. हा 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 तुम्ही ह्या स्टेजला अरेना गोल्डचा स्प्रे घेतला असणार 100%. हा. त्याच्यानंतर हे पान सुधारलं, म्हणजे याच्यापेक्षा पुढचं पान थोडं सुधारलं. त्याच्यानंतर हे पान आलं, हे सुधारलं. हा हे पान आलं, हे सुधारलं. आता हे पान अजून चांगलं येईल. हा 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 पण जर तुमच्याकडे असं एखादंच झाड असेल हा. तर त्याला सुरुवातीलाच काढून फेकणं जास्त गरजेचं आहे. मग तुम्ही लक्षात आलं का, इथपर्यंत प्लॉट छान होता, म्हणजे इथे डॅमेज नव्हता त्याला. ह्या स्टेजला त्याला डॅमेज आला. हे 3 पानं बघा, 4 डॅमेजचे आहेत, हे पण डॅमेजचे. आणि परत त्याच्यामध्ये रिकव्हरी दिसते आपल्याला, वरच्या पानाची ह्याला. रुंदी वाढली. वरच्या ह्याला हा पोगा अजून स्ट्रॉंग येणार. स्ट्रॉंग येणार. हा हा ही अरेना गोल्डची कमाल आहे. हे फक्त म्हणजे सीएमव्ही केळीतला फक्त तेच औषध आहे की जे ते कंट्रोल रिपेअर करू शकतो. आणि त्याचं उत्तम उदाहरण आहे की चांगला प्लॉट, मधले 5 पानं डॅमेज, वरचे 3 पानं क्लिअर. असं होतं. आणि अजून आता इथे सुद्धा ते सिम्पटम आहे, व्हायरसचा सिम्पटम. नाही, ह्या कोपरा पूर्ण बराचसा हे केला होता, तरी ह्यातली झाडं बरीचशी उपटून टाकली. हे एवढ्याच इथं का झालं काय कळलं नाही. हे ठेवू नका, पण ठेवा बरं, ठीक आहे, काढून काढून टाका. हे हो. त्याचं तरी पोगा क्लिअर होऊन जाईल, पण याचा नाही होणार. नाही होणार ना. नाही होणार. ठीक आहे. आणि सगळ्यात उत्तम लक्षण केळी बागेमध्ये, हा. केळीचा जो पोगा आहे ना, हम्म. आता जसा हा पोगा दिसतोय, हा. तो सरळच निघायला Straight पाहिजे, गेला स्ट्रेट निघायला पाहिजे. आता जिथं अडकतोय की नाही, हा. थोडस टेम्परेचरमुळे तो अडकतोय, हा. थोडं कॅल्शियम या ठिकाणी पाहिजे, कॅल्शियम मॅग्नेशियम पाहिजे. ह्या स्टेजला मॅग्नेशियम सोडले, कॅल्शियम ह्या स्टेजचा पोगा पाहिजे. हा बघा, ह्याच्या 2 नंबरच्या लाईनला जो हा हवाला ना, हवाला असा वाला पाहिजे. सरळ स्ट्रेट पोगा आला पाहिजे. हम्म. आणि बेड सगळ्यात आवश्यक आहे, बेडवर लागवड. हम्म. की तुम्ही रुंदी पाहिजे फक्त ना, बेडची रुंदी रुंदीचं पाहिजे. हे हो 100%. आपण सुरुवाती केळी लावायच्या अगोदर 8-15 दिवसापासून फॉलो करतोय. अरे वा. बट अच्छा, बट्टी खुराक सुद्धा तयार लावली. केला. हो, हा. खुराक बी. खुराक शेणखताची खुराक तयार केलाय, बेड मध्ये टाकलाय ठीक आहे, सगळं शेणखत टाकलंय. आणि ह्याच्यामध्ये गांडूळाचं प्रमाण भरपूर आढळलं. बरोबर. हम्म. एनपीके कॉन्सो हॉर्टिकल्चर हा, हा, हा. हॉर्टिकल्चर ह्याला जवळपास 2-2.5 किलो गेला असेल. असा गांडूळ कधी दिसला नव्हता, पण ह्यावेळी दिसला. संध्याकाळच्या वेळेस आला तर ह्यांना टाकलं, अरे बापरे, हा, हा. असं वळवळ म्हणजे एखादा पाईप लीक होता, तिथं सगळे गांडूळ गोळा झाले. बुरशीनाशक सुद्धा सोडून द्यायना. नाही गांडूळ भरपूर आहेत. गांडूळ जास्त आहेत, मला गांडूळ वाचवायची का केळीचा हे कंटेंट असा हे का कवळ्या ह्याच्यामुळे होतंय का साहेब? नाही, हे जो आहे ना पोगा जो अटकतो की नाही, हा, तो हे होतंय. तो अटकताना फाटतोय. हा हा आता ह्या झाडाचा पण पोगा अटकतो. तुम्हाला ना थोडस कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म मध्ये इथे सोडा, नायट्रेट कॅल्शियम नायट्रेट मध्ये दिले आपण. ऑक्साईड मध्ये, ठीक आहे, ऑक्साईड ऑक्साईड मध्ये मध्ये सोडा. आपलं कॅलनेट लिक्विड येतं ना, 1 लिटर 2 लिटर प्रति एकर, थोडस सोडा. जिथे जिथे पोगा अटकतोय ना तिथे थोडस. आणि थोडं मेजर टेम्परेचर मुळे पण होतंय, थोडं शॉक बसतोच. शॉक बसतोच आहे थोडा. बर 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 बर. थोडं बरं का मामा, हा बोला. पाणी जर फ्लडनी झालं का नाही, तरी फरक करूया, पडेल. लगेच लगेच चालू फरक करू. पडेल. लगेच चालू करू, लगेच चालू करू, ऍक्टिव्ह झाल्यावर हा प्रॉब्लेम सुद्धा नॅचरली सुद्धा कमी. ऑटोमॅटिक कमी होऊन जाईल. लगेच चालू करू. आज उद्यापासून शक्य असेल लगेच चालू करू. आता इथून खोडवा, तिथून खोडवा. सायदरी खोडवा हा साहेब, अच्छा, आणि हा जैन खोडवा. सगळ्या व्हरायटी झाल्या म्हणजे ही वेगवेगळं जैनची नेमकं आहेत काय नाही, व्हावं. ही आपली पाठी पाटील वाटी. हे तुमचं सगळं तुमचं हे बंधूंची आणि माझी 9,500 ते 10,000 रोप आहेत. ओके ओके. म्हणजे आता तुमच्याकडे सह्याद्री आहे, आहे, जैन पण आहे, पण कंपॅरिझनला पाटील वाटेक पण आहे. ऐका की जैन पेक्षा सह्याद्री उजवाला आहे, उजवाला. आणि ह्यात ही सुद्धा जास्त निघले. अच्छा, ऍव्हरेज चांगलं. ॲव्हरेज चांगलं. आता तुम्हाला दिसताना सुद्धा बघा खोडवा येतं, लगेच फरक जाणवतोय. अच्छा. हा. आता खरी परीक्षा मग पाटील वाटेक. नाही, तुमची जी आता म्हणजे इतकं ही कधी नाही सुरुवात खूप म्हणजे अगदी जिथं आहे तिथं मान्यच केलं पाहिजे. असं बुंद आहे का नाही, पहिल्यांदा म्हणजे जैनचा किंवा ह्याचा इतकासा बुंद हे नाही. इतकासा म्हणजे तुमच्या रोपाचे कामाला म्हणा, नाहीतर मग ते तुमचं ते तुम्ही जे काय शेड्यूल देताय ते म्हणा, पण खास आहे. आता ह्यांचं तर अजून छान आहे, माझ्यापेक्षा छान आहे त्यांचा, आबांचा खूप छान आहे. 6x5 खूप छान आहे.
आणि घराखालचा बी छान आहे. अंतर तुमचं परफेक्ट आहे, बेड तुमचा परफेक्ट आहे, ड्रिपचं नियोजन तुमचं परफेक्ट आहे. एक आता मोकळं पाण्याचं नियोजन ठीक झालं आहे, नक्की. की तुम्हाला प्रत्येक पोगा असा दिसेल, असं मोकळं पाणी स्ट्रेट घ्या. स्ट्रेट प्रत्येक आलेलं पोगा straight स्ट्रेट दिसेल. आलेलं दिसेल. आणि त्याच्या आतच कॅल्शियम सोडून घ्या लिक्विड मध्ये. अजून एक कंद पनामा डिसीज जो आहे ना हा हा तो ह्या एप्रिल मेच्या टेम्परेचर मध्ये राहतो. जास्त येतो. ठीक आहे, तुम्ही शेड्यूल सांगा. आणि पुढं वारं सुटलं ना आपल्या मे मध्ये, हा डिसीज झालेलीच रोप पहिली ऊन म्हणून लगेच ऊन ऊन पडतं पडणार. ते. बरोबर बरोबर. पडण्याची संख्या जी आहे ही तुमची कंदकुज नीट होतो. हा हा हा. आता नीट करून परत पडणारच आहे तो वाऱ्यात. 100%. आज किती दिवसाचा प्लॉट झाला? 20 तारखेला साहेब हे होईल म्हणजे 110 दिवस पूर्ण होतील. बहुतेक हा, हा 110-12 दिवस झाले की 12-14 दिवस झाले. 110-12 दिवसाचा प्लॉट आहे. 110 दिवसाचा प्लॉट आहे. जवळजवळ असं केलं तरी म्हणजे नाही, हाईट तर त्याची खूप छान म्हणजे 10-12 फुटापर्यंत हाईट गेली हा. त्याची. अजून थोडेसे काय थोडेसे उणीव आहेत ते सांगा. 15 ते 20 दिवसात सावली पडायला पाहिजे आतमध्ये फ्लड कि- पाण्याने. किती दिवसात 15 दिवसात पडायला पाहिजे हो आतमध्ये, अजून ना? ठीक आहे, म्हणजे तण बी पुढं तुमचं उगवायचं कमी येईल. कमी राहील. हा असं बघा व्हायला स्ट्रेट हवाला. की बघा किती छान झालं हे. असं पाहिजे ना साहेब बघा आपला, येस येस, आहे की नाही? एकदम परफेक्ट, एकदम परफेक्ट. किंवा हा सुद्धा मोकळा झाला. ह्या पानाची लेंथ 7.5 ते 8 फूट येईल. हा येणार एवढी त्याची लेंथ येणार 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 की. आताच उंची हो हो. सहज 8-9 फुटापर्यंत आताच हे सर्व सगळं. बुंदा एकदम मस्त. बरं साहेब, 110 अजून एक दिवसाचा. ही आहे शेतकऱ्याचा प्रॉब्लेम काय माहितीये का? हे जे काही यंत्र वगैरे आहेत का हो, ही पिलं कापायची किंवा काय? काय अहो होतं ते राव बाय येणार त्याला गडी येणार लय राडा काय झालेत झालं? राव. बरेच लोक ते याला ते असं ती हा खोचून, ते बरोबर. ज्यावेळेस तुम्ही असं खोचतात हा खाली, अर्जुन कुठे गेला? हा ये इकडं. ते तो कालचा तुझा प्रश्न पुढे. हा ज्यावेळेस हा तर पिलं कापूनच घेतली पाहिजे. ती खोचायचं आता ना, ते जे आपण सोशल मीडियावर तुम्ही बघता ते खोसून खोसून हा ते फिरून फिरून हा त्यातला तिथलं रूट झोन. हे जेव्हा तुम्ही खाली 8 इंच 7 इंच तुम्ही ते खुरपळ सारखं ते जे खोसतात त्यावेळेस तिथला रूट झोन असणार आहे ना खाली, तो रूट झोन जाईल. बरं, आता 5 पिलं आहेत, 5 मुळं जर तुटली म्हणजे 5 पाईपलाईन तोडल्या आपण थोडक्यात, असं होणार. बादल्या भरतील कशा? हा? वरती जे आपल्या बिल निघायचं ते परत निघणार आहे. ते तर येणारच आहे. हा हा हा. त्यामुळे याला बेस्ट वे कट करून घेणे हा सगळ्यात चांगला पर्याय. नाही, आणि कट परवा करून हे- जितकं तुम्हाला मल्चिंग करता येईल याच्यावर तेवढं मल्चिंग करून टाका. इव्हन आता हे जे खालचं डेड पान आहे ना, हा हे सुद्धा कापून हा. याला मल्चिंग टाकून ह्याच्यावर वरतीच टाकू. येस, वरती. जेवढं मल्चिंग करायला इथे हा. तेवढं इथला रूट झोन चांगला होईल. मुळ्यांची संख्या आहे बरोबर आहे. मग त्याच्या खाली आपण जे उचलले खाली पांढऱ्या टाकतो ती खरं इथं वर याच्यावर वरती टाकाय पाहिजे. ठीक आहे, ह्याच्यावर टाकू आपण, नाही काय अडचण. प्लॉट अतिशय सुंदर आहे, पण म्हणजे नजर लागण्यासारखा नाही, प्लॉट चांगलं आहे, साहेब, नियोजन म्हणजे- तुमचं अतिशय सुंदर आहे. नाही गोळे साहेब बिफोर आबादतात तुमचा म्हणजे टायमिंग आमच्यासाठी इतका खूप हे परफेक्ट करा, आहे. ते याला करा. जर चांगले दर मिळाले म्हणजे मिळतीलच बॉक्स पॅकिंग मध्ये. नाही आम्ही हे करणार. माझं साहेब 2014 पासून बॉक्स पॅकिंग आहे, बॉक्स पॅकिंग दरवर्षी असतंय आणि सर्वसाधारण 26 ते 32 रुपयापर्यंत रेट मिळून असतो. 2 गोष्टीने शेती फार करू शकतो माणूस. एक माहिती का, एक प्रत्यक्ष जो राबतो तो, आणि जरी राबणं शक्य नसेल, आता तुम्ही तिथून येऊन करता, नाही मी करून घेणारा जर स्ट्रॉंग असेल आणि इतकं उत्कृष्ट नियोजन जर असेल, करून घेणार नाही. आम्ही दोघं संघ पंप वगैरे पाठवा असता. तुम्ही जरा वेळ आला तर मला ओळखायचं असं ना, अरे कोण आहे बाबा मग नाही पण असं असतंय. मला एक सांगा, तुम्हाला तिथून येऊन तुम्ही इथे करतायत याचा अर्थ शेतीत राम आहे म्हणून करतायत. 100% खूप खूप अगदी लोक म्हणतात ना परवडत नाही, खरं चुकीचं आहे शक्यच गोष्ट, नाही हो. चुकीच्या गोष्टी. 100 रुपये टाकून 300 रुपये देणारा एकमेव उद्योग आहे हा. हा 100%. प्रत्येक उद्योगाची प्रॉफिटेबिलिटी किती असते? 10%, 15%. 100 रुपयाला 10 रुपये प्रॉफिट, 15 रुपये प्रॉफिट. हो 100% बरोबर आहे. अपेक्षा काय आहे? 1 लाख रुपये केळी टाकून 8 लाख रुपये पाहिजे, हो ही मोठी अपेक्षा आहे. अपेक्षा. मोठी जास्त होती. मी 5 लाख आणि 6 लाख रुपये पाहिजे, आणि होत आहेत ना तेवढं ते- 5-6 लाख रुपये केळीमध्ये होत आहेत. हो आणि खर्च किती आहे? 100 रुपये प्रति झाड मॅक्झिमम खर्च आहे. खर्च आहे, बरोबर आहे. 1.5 लाख, 2 लाख, 2 लाख डोक्यावरून पाणी. आपला खूप- पगार जरी खूप- जोडला, खूप झालं, मग खूप 2 झालं. लाखाचे जर आपल्याला 5 लाख रिटर्न 5 लाख मिळत मिळेल तर एका कुठला वर्षात उद्योग डबल. आहे? नाही नाही अगदी 100% उद्योगच नाही असा. बरोबर आहे. पण फक्त एक आहे की बाजारभाव आपल्या बापाची मक्तेदारी नाहीये. ह्या उद्योगाचा सगळ्यात मोठा वीक पॉइंट. ती जर मक्तेदारी आपली जमली ना तर खूपच उत्तम. पण त्यातल्या त्यात सोलापूरचा शेतकरी त्या मानाने खूप म्हणजे सल्यूट आहे त्याला. तुम्ही बघा केळीमध्ये उत्कृष्ट उत्पादन, हम्म. हायएस्ट एक्सपोर्ट सोलापूर हा जो पट्टा आहे, रिजन. त्यानंतर पपईमध्ये, त्यानंतर डाळिंबामध्ये, त्यानंतर पेरूमध्ये, कलिंगड खरबूजमध्ये. आता तुमचा करमाळा बार्शी बेल्ट घ्या, इतकं सुंदर नियोजन असतं. कलिंगड खरबूज हायएस्ट एक्सपोर्ट. तुमचा मोहोळ तालुका घ्या, शेवगा घ्या,
म्हणजे असं पिकच नाही, बोर घ्या, द्राक्ष घ्या, प्रत्येक पिकामध्ये हॉर्टिकल्चर मध्ये सोलापूर किंवा ह्या रिजनच्या लोकांनी प्रावीण्य मिळवलं. हा हॉर्टिकल्चर म्हणजे शेतकरी म्हणजे 1 लाख टाकून बाबा 3 लाख 4 लाख वर्षात होणार असा कुठला बिझनेस आहे नाही ना, म्हणजे असा तुम्ही कुठलाही व्यवसाय टाका, हा. प्रॉफिटेबिलिटी 10%, 15%, 15%, 20%, त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिटेबिलिटी नाही. हा एकमेव उद्योग आहे की याच्यात लाखाचे 12,000 पण होतील आणि लाखाचे 12 लाख पण होतील. बरोबर आहे. दोन्ही म्हणजे याच्यामध्ये मोर रिस्क मोर प्रॉफिट असं गंमत आहे. रिस्क कसं, इश्क जो करतो तो शेती करतो असं म्हणायला हरकत नाही. पण साहेब सांगू का, आता जो बालगुडी असतील, आम्ही असेल किंवा हे असतील, ऊस बागायतदार आहे, तर आम्ही एक 16-18 महिने जवळजवळ ऊस सांभाळतो. बरोबर. अगदी चला 80 टन जरी पकडला तर 8 त्रिक 24 2,40,000 2,40,000 होतात. त्याला 18 महिने पेमेंट जातात. मिळायला 2.5-3 वर्ष लागतात. बरोबर. आणि ह्याच्यात जर केलं 10-11 महिन्यात आपलं काय हे जर झालं, टेबल कॅश जाऊ द्या ना, 12 रुपयाने केळी जरी गेली तरी परवडतं ना. उसाला पेक्षा कितीतरी पटीने भारी आहे. आहे ना. आणि आणि- जमिनीचा कर्ब सुधारतो, कर्ब जमीन सुधारते. जमीन जमीन- हा, सुधारते. खूप बरोबर. अगदी हा ऊसामध्ये सगळ्यात काय मोठा point होतं, ऊसामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे इरिगेशन. हा. irrigation. एकीकडनं पाणी लावलं हा, की त्या बांधाला पाणी निघाल्याशिवाय शेतकरी जातच नाही. बरोबर. म्हणजे ऊसाचं मी बऱ्याच माझ्या लेक्चर मध्ये सांगायचो की पाणी पोचलं की नाही चेक करण्याची पण एक पद्धत होती. पद्धत होती. तो मोटरसायकलवरच रस्त्यावर उभा राहायचा, म्हणजे उचलायचाही नाही, उतरायचाही नाही, तिथून वाकूनच दगड घेणार आणि नाही नाही, फेकणार. आमच्याकडे बांधा असं करतात आता कपला. म्हणजे त्यामुळे ऊसाची शेती जी डबघाईला आली ना, हा, बरोबर. हेवी इरिगेशन, या, अगदी, खूप अगदी. पाणी खूप भरलं. पाणी, खूप आता पाणी. तुम्ही बघा ना, ऊसाला समजा तुम्ही मोकळं पाणी भरलं, ठीक आहे, तर एक तर ते पाण्याचा वापसा यायला 10 दिवस जातात, बरोबर. म्हणजे तो 10 दिवस पाण्यात मरतो. पाण्यात मरतो, नंतर पूर्ण भेगा पडेस्तोवर पाणी दिलं जात नाही, जात नाही. तो नंतर म्हणजे कमी पाण्याने मरतो. हा. म्हणजे त्याचं असंच, एक तर खूप, हम्म. एक तर उपाशी, एक तर खूप, एक तर उपाशी. याचं आहे का तसं? इतर पिकांमध्ये तुम्ही तसं नाही करत, त्याला रोज पाणी चाललंय, आमच्या वडील तो रोज जेवण करतोय, रोज पाणी पितोय पोटभर. बरं का, आमचं वडील ग्रामसेवक होतं, हं. त्यांचा ऊस तुमच्यासारखाच अभ्यास होता. हम्म. ते काय म्हणायचं, ऊस 2दा मरतो, हम्म. एकदा बुडून मरतो आणि एकदा एकदा उपाशी राहून उपाशी मरतो. राहून मरतो. कारण आमचं शिरवली, आम्ही तसे प्रॉपर सांगू शिरवली, बरोबर बरोबर. बारामतीच्या तिकडचा तो पलीकडचे, विषय पण ते नाही. नंतर आम्ही ती शेती आवडानं म्हणून इकडे घेतल्या. हम्म. तर तिथं 1.5-2 महिन्याने कॅनॉल येतो. हम्म. शेतकऱ्यांनी पूर्ण कॅनॉल आला कमरे- की गुडघ्यापर्यंत, नाही नाही, कमरेपर्यंत कट पाणी. वगैरे आमच्याकडे हा. असतात बरं का बालगोडे, इतकं भरलेले मातीने मस्त पैकी. त्यात पाणी इतके दिवस असतं की 8 दिवसाच्या नंतर सुद्धा तुम्ही जनावरांकडे नेऊन पाण्याला दावले तर त्यात पाणी असतं. हम्म. मग ते आमच्या वडील ग्रामसेवक असल्यामुळे त्यांचा अभ्यास होता. ते म्हणायचे ह्यामुळे आपल्याला उत्पन्न येत नाही, खरंय. आणि नाही भरलं तर आमच्याकडे पाणी हा प्रकार नव्हता. म्हणजे पुढची पाळी 3 महिन्याने येणार आहे किंवा 2.5 महिन्याने येणार आहे, मग तो 2.5-3 महिन्यासाठी जो एकत्र पाणी भरून ठेवायचा, त्याच्यामुळे ऊस शेती जी तसं परवडत व्हायचं. आणि परत तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, असं क्रॅकिंग पडायचं मोठे मोठे. मग आता नंतर फळपिकं कालांतराने. जी तुम्ही आता घ्यायला लागली, आता पेरू आहे किंवा हा. डाळिंब आहे किंवा केळी आहे, हा. या फळपिकांमध्ये काय झालं की ड्रिप कंपल्सरी. त्यातही पूर्वी सिंगल लॅटरलवर लोक जात होते, आता डबल lateral. लॅटरल 1 तास जरी पाणी दिलं तरी सफिशियंट खूप होतं. होतं. आणि वापसा कंडिशन पिकाला जर कंटिन्यू राहिली, हम्म. सोप्या भाषेत आपण सकाळी व्यवस्थित नाश्ता केला, दुपारी थोडंसं जेवण केलं, परत 3 वाजता थोडंसं फ्रूट काही खाल्लं, परत संध्याकाळी, तर त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टम एकदम व्यवस्थित चांगली राहते, राहते. व्यवस्थित. पण त्याने काहीच दिवसभर खाल्लं नाही, एकदम संध्याकाळीच तो काला म्हणून खाल्ला की त्याला त्रास होतो. त्याला त्रास होतो, बरोबर. सेम तसंच आहे. आणि म्हणून ह्या पिकांमध्ये सक्सेस रेशो खूप चांगला आहे. दुसरं, क्लायमॅटिक कंडिशन तुमच्याकडे खूप चांगली. हम्म. आणि जर असं मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं की प्रॉपर फर्टिगेशन, हम्म. प्रॉपर इरिगेशन, रोग आणि कीड नियंत्रण, चांगली औषधं, हम्म. वेळोवेळी सल्ला, वेळोवेळी व्हिजिट, असं जर मिळालं तर ही पिकं म्हणजे लॉटरीज आहे. लॉटरी आहे. या पिकांमध्ये इतकी ताकद आहे हम्म. की शेतकऱ्याला करोडपती करू शकतात. अगदी अगदी 100%. पेरू ताकदीचं पीक आहे, डाळिंब ताकदीचं पीक आहे, केळी ताकदीचं पीक आहे. हम्म. हम्म. आता 5,000 झाडं आहेत, 30 किलोची रात जर मिळाली, बॉक्स कटिंग गेला, 20 आणि 25 रुपयाची रेट तुम्ही म्हटलं, 1,000 रुपयाचं झाड आहे. त्यात 95% बॉक्स पॅकिंग झालेलं गेल्या वर्षी. म्हणजे 1,000 रुपयाचं झाड आहे. 28 रुपये जर तुम्ही म्हणतात, 100% झालं की 750 रुपयाचं झाड आहे. झाड आहे. 150 रुपये डोक्यावरून पाणी, हो, त्याच्यावर खर्च नाही 600 झाला. 600 500 धरा, 500 झाला, वाईटात वाईट, 500 झाला. बरोबर. 1200 म्हणलं तरी 12 ने मग 6 शेतात फक्त प्रॉब्लेम म्हणजे फक्त लेबर चाललंय बघा. तरी फार कमी लेबर काम आहे याच्यामध्ये. काय लेबर काम आहे मला सांगा. नाही एकदा साहेब, हे तुम्ही काय होतं, पिल्लं वगैरे ना तेच त्यालाच जास्त आहे. हो, ते येतच नाही तो. 2-4 महिने ड्रिंचिंग तर तुम्ही ड्रिपने सोडू शकतात, काय अडचण. पहिले 5-6 ड्रिंचिंग तरी करावं लागते की जरा. पहिलं आम्ही किती एक ड्रिंचिंग केली आहे. होय. ह्यांचं शेड्यूल ह्याच्यात हा हा. ते मालकाने ते नियोजन करायचं म्हणजे ह्याच्यावर आधार आहे ते राहायचं नाही. आहे लेबर प्रॉब्लेम. बरोबर राहायचं अगदी बरोबर आहे, पण तुम्ही एक मामा 2 एकराला ठीक आहे. जर तुमची 5-6 एकर जर केळी लावायची, मस्त इच्छा आहे, पैसे सगळे तुम्ही सगळे काय अडचण तुमचे नाही. जेवढे होते तेवढीच करा.
आणि ते टॉपचे करा आणि ते मग टॉपचे करा. नाही पिले दोन येते एकर होती ना. नाही काय बी करा तुम्ही पिले येते. पिलं येतील येणारच पिले पिली येते. येतंय बरं हा. का पिली येतंय म्हणजे तुमचं हेल्थ चांगलं आहे. चांगलं आहे. ग्रोथ चांगली तुमचं ते जर थांबलं. नाही म्हणलं, ते पिलू थांबलं वाढत की हे नाही. सुद्धा थांबेल नाही. हे कुठून वाढेल? पिलू थांबलं की समजायचं बिघाड झाला. म्हणजे आपली काहीतरी गडबड आहे पिलं कापण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. त्याला दुसरं काहीही औषध नाही. काहीच औषध नाही. आता काही लोकांनी आचाट विचार प्रयोग त्याच्यात डिझेल भर, पेट्रोल भर, ते लई हा का बरंच बरं रॉकेल टाक हा रॉकेट. बरं मला बरंच आता ते तिथं टाकणार म्हणजे तर ते खाली पण जाणारच ना हो. 100% सगळीकडे त्याला झाडावर परिणाम. झाडावर परिणाम. केळीमध्ये ह्या स्टेजला तुम्ही तणनाशकाचा वापर करू नका. करूच नका ठीक आहे ही अशा आता आचाट हे विचार प्रयोग, केलाय पेट्रोल टाक, डिझेल टाक हे काहीच करू नाही. नका. बरं जो सरळ मार्ग आहे याला शॉर्टकट नाही. पिलं कापणे हाच सरळ मार्ग आहे आणि तोच उत्तम पर्याय पण आहे. त्या दिवशी आमच्याकडे एक जण आलता ईद बिग महिन्याची केळी होती ती म्हणलं सेट पेराकोट आहे का म्हणलं कशात मारायचं मला केळीत म्हणलं केवढे ईद बरे तुझ्या पाया पडू का म्हणलं जातो का आणि दुसरा एक प्रॉब्लेम भेटस मला वाटतं तुम्हाला मेसेज सुद्धा मी टाकला होता ह्याला तर काय प्रॉब्लेम येतोय माहितीये का म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना तो येतोय आपली जी ही लागणी त्या म्हणजे ही पावसाळ्यात भिजतात पूर्ण हम्म. त्याच्यावर असे स्पॉटचं प्रमाण चालू झालं बघा. करपा जो त्यावेळेस येतो करपा नव्हता असं कुठं करपा हा, किळी, काळ. असे किळीवरती म्हणजे घडावरती ओके. घडावरती टिकली रोग सुरू झाले टिकली रोग म्हणतात हा त्याला. ते एक आम्हाला थोडस आधीच त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा पानावरती जो सिगाटोका तोच जे तिथे करपा जातो. असतो ना, तोच जातो त्याचा तिथे. सिम्पटम तो तिथं घाडावरचा तो सिम्पटम दाखवतो. हे बघा मी तुम्हाला सांगतो फ्रूट केअर नियोजन फार आवश्यक आहे. आता तुम्ही MPSC ची परीक्षा लेखी पास होणं म्हणजे केळीचा घड निसवणं ठीक आहे. पण फायनल इंटरव्ह्यू जी आहे ना ती घडाचं नियोजन केल्यावर होतं. बरं. तुम्ही जितकं लक्ष केळी तयार करण्यामध्ये द्याल हा त्याच्यापेक्षा थोडस जास्त लक्ष फ्रूट केअरला द्याल. बर आता काय करायचं मी तुम्हाला 2-3 कामं सांगतो एकदम महत्वाची. ज्या वेळेस केळीचे घड निसवतील निसर राईट त्यावेळेस स्कर्टिंग बॅग कंपल्सरी वापरा. लाव कंपल्सरी लावा. 6 रुपये बॅगचा खर्च म्हणजे एका झाडाचा 6 रुपये खर्च तो मी इन्क्लुडिंग केलेला आहे जे मी बजेट मांडतो केळीचं ठीक त्याच्यामध्ये. ठीक ते कंपल्सरी करा. त्याच्याने एक्सलंट क्वालिटी तयार होते. पहिली म्हणजे हे स्कर्टिंग केलंच पाहिजे लावायचं. आम्हाला जे व्यापारी आहेत का ना आमचे ते हा. कशाला आपले योगेश कदम कशाला लावताय मामा तुम्ही एक काम करा त्यालाच सांगायचं हा. 2 लाईनी लावायच्या सेंटरला आणि त्याला म्हणा ह्या 2 लाईनीचा माल सोडून तू बाकी सगळा माल बाकीचं नाही. काढ. मग तो बघा कसं सांगतो तुम्हाला. पुढच्या वर्षी तो म्हणेल तुम्हाला सगळं लावा माझ्याकडनं 3 रुपये घ्या पण स्कर्टिंग लावा. विकलं बरं का कमीत कमी 500 बंडल विकला असतील वर पुढच्या मला वाटतं ठराविक 2-4 लोकांनी नेलं हा नाहीतर लांब ना 20-25 किलो आमच्या स्कर्टिंग नेलं आपण गुजरातवरून मागवलं होतं ते एक माझा पेपर गोल बरं त्यात स्कर्टिंग चांगलं कुठलं म्हणजे त्यात काय आहे का काय तसं बाबा प्लास्टिक स्कर्टिंग घ्या. त्याला होल वगैरे येतात ना बारीक? होल पाहिजे होल त्याला. पाहिजे आणि त्याच्यापेक्षा एक सुपर नोन कपडा येतो आपलं जसं खादी असते ना लिनन त्या टाईप आपण वापरतो ते आम्ही वापरला तो तो हे तो असतं पण बेस्ट. ते किती सर्व आसपास हाच खर्च येतो? 300 मीटर येते बघा नाही नाही एक पर ही असं काय काढलंय रुपये खर्च 7-8 रुपये 7-8 रुपये पर्यंत नाही जाऊ द्या ना काय दुसरं अडचण काम नाही दुसरं काम हे झालं पहिलं काम. हा स्कर्टिंग लावण्याच्या आधी केळीच्या घडामध्ये काय प्रॉब्लेम असतो तुम्ही जर घडाचं स्ट्रक्चर केळीचं नीट समजून घेतलं हा तर वरच्या फणीची जी साईज आहे हो तीच खालच्या फणीची साईज आपल्याला मिळायला पाहिजे. 100% मिळणार नाही. बरोबर म्हणजे वरची जर तुमची 21 केळं आहेत समजा वरच्या याच्यात तर खालच्या याच्यात 21 केळं येणार नाही. त्याची लेंथ येणार नाही त्याची साईज येणार नाही. पण त्याची बाकेट नाही तयार झाली पाहिजे. म्हणजे घड जो आहे ना असा नाही तयार झाला पाहिजे. घड जो आहे तो सिलेंडर टाईप तयार झाला पाहिजे. बरोबर. मग याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 2 फण्यांमध्ये गॅप पाहिजे. म्हणजे जो मधला जो दांडा आहे ह्या दांड्याची पण लांबी जर वाढली हा तर जर फणी एकमेकात घुसली चिटकली हा याचा अर्थ काय तिथे माल शॉर्ट होईल वादा शॉर्ट होईल. हा हा पण जर गॅप चांगला राहिला हा तर केळीचा जो असा कर्व आहे ना केळी अशी जी आहे तिला जागा मिळते. म्हणजे केळीच्या लेंथला जागा मिळते गर्तला जागा मिळते. बरोबर त्यामुळे आपल्याला दांडा हा. मोकळा झाला पाहिजे. मग आता दांडा मोकळा कसा होईल त्याला थोडी रबरासारखं आपण ओढून घेऊ. हा याच्यासाठी तुम्हाला परफेक्ट GA चा वापर 2 वेळा म्हणजे घडावर 2 स्प्रे मी देतो. पहिला स्प्रे लंबू नावाचं औषध आहे त्याच्याने दांडा आणि केळीचा वादा दोन्ही लेंथ मिळायला मदत होते. 40%-50% घड निसले 40%-50% झालं की सुरू केलं पाहिजे. हा ते काम सुरू करायचं. बरं 2 कलरच्या पट्ट्या आणायचे टेप कॉटन टेप एक पिवळा एक लाल. पहिला स्प्रे झाला की त्याला खाली पिवळा सगळ्या घडांना कारण तुमचे मिक्स घड होतील. हा आलं का बरोबर लक्षात. बरोबर लंबूचा स्प्रे पहिला हा कोणत्या घडाला आपण घेतलाय हे लक्षात राहण्यासाठी त्याला एक पट्टी मारून द्यायची. हा त्याला झाला की पुढचा स्प्रे त्या घडावर हा साईज गेनचा आपल्याला घ्यायचा आहे. साईज गेन आणि gain. केसर्स डायडोफाइट्स याचा जर तुम्ही स्प्रे घेतला पहिला लंबू प्लस त्याच्यामध्ये कॅल्शियम लिक्विड फॉर्म मध्ये आणि एक झकास आपण रिकमेंड करतो त्यावेळेस एक इन्सेक्टिसाइड जरूर द्या. साधं इमिडा जरी दिलं तरी घड पूर्ण धुवून काढायचा मधल्या दांड्यापर्यंत स्प्रे गेला पाहिजे
पूर्ण धुवून घ्यायचं आहे म्हणजे असं ती काय वेळेस सांगितलं जातं की बाबा डिपिंग असतं की टिपके नाही येऊन देऊ द्राक्षाचं? नका किंवा असं नाही काय नाही काय. नाही काहीच काय नाही नाही, द्राक्षाचं. पूर्ण धुवून घ्यायचं आहे. गोल रिंगचा जो नोझल येतो ना हा घडाचा स्प्रे करण्यासाठी, कारण तुम्ही साध्या नोझलने जर स्प्रे कराल ना स्प्रे अनइवन होईल. गोल रिंग येते, मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ टाकतो. घडातून खाली घातलं की वरपर्यंत तो चारी बाजूने त्याला पूर्ण वॉश करतो. हा पहिला स्प्रे आणि 15 ते 20 दिवसांनी दुसरा स्प्रे. पहिला लंबूचा, दुसरा स्प्रे साईज गेनचा. पहिल्या स्प्रे मध्ये एक इन्सेक्टिसाइड, दुसऱ्या स्प्रे मध्ये एक फंगिसाइड. पहिल्या स्प्रे मध्ये कॅल्शियम लिक्विड, दुसऱ्या स्प्रे मध्ये 05234 घेऊ शकतात, गरज असली तर रायडोफाइट्स म्हणजे केसर्स घेऊ शकतात. हे जर तुम्ही नियोजन केलं, जर मार्केटचा टॉपचा रेट 30 रुपये असेल, तुम्हाला 31 रुपयाच मिळेल, मिळणारच. गॅरंटी मी तुम्हाला देतो. आणि घड जो आहे तो सिलेंडर टाईप बनेल. तो घड सिलेंडर टाईप बनला पाहिजे. शेवटच्या फणीला सुद्धा बॉक्स पॅकिंग मध्येच कन्सिडर केलं गेलं गोंडा पाहिजे. पण निघली नाही निघलीच नाही पाहिजे. नाही पाहिजे. बरोबर आहे. आणि तसं जर झालं तर झाड 1000 रुपयाच पडेल. पडेल. मग आपल्याला बड इंजेक्शन करायचंय का नाही? करू शकतात. बड इंजेक्शन केलं. आता बड इंजेक्शन म्हणजे काय आहे? बड इंजेक्शन. बड इंजेक्शन मध्ये इन्सेक्टिसाइड आहे. बरेचसे लोक डेल्टामेथ्रिन वापरतात किंवा इमिडा वापरतात किंवा ऍसिटामाप्रिड वापरतात. मेजर बर्ड इंजेक्शन मध्ये तेच Reason to be no. रिजेंट पण वापरतात. तर बर्ड इंजेक्शन पेक्षा जर पहिला स्प्रे उमलला त्यानंतर इमिजिएट करून घेतला तर जास्त फायदेशीर आहे. तिसरी गोष्ट, त्यावेळेस आता तुमचा हा प्लॉट म्हणजे पाणी त्यावेळेस भरपूर असेल तुमच्याकडे, गरज पडणार नाही. पण जर ट्रेस असलं झाडाचं, म्हणजे घड निसवल्यानंतर सुद्धा मोकळं पाणी देता आलं तर द्या, जर ट्रेस असेल तर. आणि तुमचं तर ऑलरेडी पावसाळ्यातच सगळी सिच्युएशन राहील, म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये राहील, त्यामुळे तुम्हाला काही गरज पडणार नाही. रूट झोन जितका ऍक्टिव्ह राहील ना तितकी घडाची साईज, लेंथ हे सगळं आपल्याला मिळेल. तुम्ही टाकलं सगळं, आता जसं मी तुम्हाला मूळ त्या ठिकाणी दाखवलं ते बरोबर तिथे स्टॉप झालं, तिथे स्टॉप झाले. त्याला पुढे जायला चान्स होता, हा. पण आपण जागा नाही दिली. जागा नाही दिली म्हणून मग ही नाही म्हणजे नाहीच केलं तर मग नाही बेड का केलं करणे बेड गरजेचं आवश्यक आहे. आवश्यकच आहे. काय होईल आता समजा जेव्हा अति पाऊस पडतो हा. बागेत, आता हे जे आहे हे ड्रेनेज साठीचं उत्तम खूप छान पैकी हे पाण्याचं स्लोप जिकडे असेल तिकडे पाणी निघून जाईल. निघून जाईल. नाहीच काही तर निदान इथे पाणी थांबेल. रूट झोन तिथला लवकर सेफ राहील. 10 दिवस पावसाची झडी लागली तर तिथली पोझिशन आणि इथली पोझिशन वेगळी राहील. वेगळं राहील. त्यामुळे आपल्याला वापसा कंडिशनवर पाहिजेच, बेड पाहिजे. थोडस ह्याच्यात राहील. खालची सगळी पानं काढून टाका, बरं, ठीक आहे. पिलं काढून टाका. खराब खराब जे- हिरवं असेल तरी ते नाही, ते राहू द्या. जे जुनं जे पान आता म्हणजे आपल्याला पिवळं. कळतं ह्या पानाची फॅक्टरी चालू आहे, चालेल. हा आता ह्या पानाची फॅक्टरी संपली बघा, हा, ती ते काढलं तरी सोडलं चालतंय. त्यानं. ते ओढायचं नाही, फक्त फक्त कापायचं. कापायचं आणि मल्चिंग करून टाका. त्याच्यावरच मल्चिंग करा. त्याला इथनच कट करायचं का? हा, तिथनच कट करायचं. विळ्याने कापून काढायचं. तेवढंच फक्त फार महत्वाचं पडतंय हम्म. गोळे पाटील ती त्यामुळे माझ्या मालाला यंदा म्हणजे 30-32 असून 26-28 भाव मिळाला. काय करायचं स्पॉटिंग आलंय. जे वेन होत असं असताना का नाही, हा. तुम्ही कीटकनाशक मारता मच्छरसाठी, हो. त्यावेळेस त्या मच्छरच्या फवारणीमध्ये बुरशीनाशक पाहिजे. एक चांगलं बुरशीनाशक डायरेक्ट ह्या- नेटिव्ह घेऊन ह्या टाकायचं. स्टेजला- अजिस्ट्रोबिन कंटेन असलेलं बुरशीनाशक त्यावेळेस घेऊन टाकायचं. तर ह्या स्टेजला काय होतं सर, सगळे फंगल इन्फेक्शन त्याच्यावर सगळं येतं. खाली असतं ना हम्म. त्यावेळेस. मग आपण फक्त कीटकनाशक मारतो, पण इथं जर बुरशीनाशक ह्याच्यावर पडलं, हम्म. हा कमरेचा खालचा भाग समजू आपण, आणि इथंच आपण कीटकनाशक फॅन्डॉल वगैरे मारतो, हम्म. ह्याच्यामध्ये जर बुरशीनाशक कंपल्सरी पडलं तर हिथलं इन्फेक्शन गडावरती अजिबात होत नाही. अजून तुम्हाला मी एक सोपं उदाहरण सांगतो. तुम्ही केळीचं उदाहरण घ्या, पपईचं उदाहरण घ्या. तुम्ही बघा नेहमी खालच्या साईडची पानं खराब होतात. हा, खालच्या बाजू. पपईचं तुम्हाला टॉपचं पान कधीच खराब दिसणार नाही. खाली. केळीचं टॉपचं पान जेव्हा डायरेक्ट टेम्परेचर डाऊन होतं, चरका त्याला म्हणतात आमच्याकडे, किंवा त्याला बर्निंग चिलिंग इंजुरी म्हणतो, जेव्हा डायरेक्ट वरचं पान जळून जातं, खूप थंडी पडली, धुकं पडली, शक्यतोवर खालूनच पानं खराब होतात. खराब होतं. मग बरोबर. याचा अर्थ काय की त्यावेळेस जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्यावेळची जी परिस्थिती, ऑक्टोबर हीट, जेव्हा जमिनीत ओलावा, वरून कडक आणि बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, त्यावेळेस खालची पानं डायरेक्ट सिगाटोकाने जातात किंवा गरमीमुळे इव्हॅपोरेशनमुळे जातात. अशा वेळेस आणखी एक सोपा पर्याय तुम्हाला स्वस्त सांगतो, बोर्डोची फवारणी जमिनीवर करून टाक. 1% बोर्डो एकदम स्वस्त औषध, होय ना त्यावेळेस म्हणजे पूर्ण जमीन सॅनिटाईज होऊन जाते. जमिनीतले जे स्पोर असतील वरचे ते सगळे सॅनिटाईज. सॅनिटायझर. किंवा आपलं जे सोलिमो औषध हायड्रोजन पॅरॉक्साईड जमिनीवर पूर्ण स्प्रे करून टाकायचं. पूर्ण जमीन निर्जंतुक. ते तर असं औषध आहे की स्प्रे केलं की म्हणजे जखम धुतल्यासारखं आहे. लगेचच. बिलकुल तेच हायड्रोजन पॅरॉक्साईडच वापरलं जायचं. आपण दवाखान्यात जायचो लहानपणी, सरकारी दवाखान्यात ती पांढरी बॉटल हायड्रोजन पॅरॉक्साईडच Peroxide. टाकलं की फसफस आपण फसफस. ते पहिल्यांदा तेच वापरलं होतं ना घडावर. हा, पण आपल्या घरात आहे पण ना. त्याला घडावर नाही वापरायचं. घडवून ते घडावर नाही वापरायचं. नाही हे जे वापरलं होतं केळी खाली खाली बुरशी, चालेल, ह्याच्यासाठी करप्यासाठी. करप्यासाठी. ते चालेल. करप्यासाठी. घडावर तुम्ही त्यावेळेस ॲजिस्ट्रोबिन कंटेन असलेलं कुठलंही चांगलं एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक, साधं इमिडा
मी तुम्हाला फ्रूट केअरचं पूर्ण वेळापत्रक देईल, गोळे साहेबांकडे पण ते असणार आहे. हो ते तुम्ही आम्हाला ते घडाचं हवंच आहे. प्रॉपर नियोजन ते करा. अगोदर आम्हाला प्रिकॉशन आधी, नंतर झाल्यावर नकोय. नकोय. ह्यावेळेस मला झालंच नाही पाहिजे, तुम्ही काय बी सांगा. तुम्ही काय पण सांगा. Correct आहे. मामा हे ते चुकतंय तुमचं, तुम्ही मला मान्य आहे. पण ते नाही झालं पाहिजे. मला ते स्पॉटिंगने 2 वर्ष मला आणि आबांना बी दिलाय ताप. 2 वर्ष. आणि आमची बाग काय होते साहेब, आम्ही मुद्दाम असे उशीर लावतो की त्यावेळेस रेट मिळवतो. मिळेल बरोबर. मी तुम्हाला मग बरोबर, एकदम perfect timing. तर ते त्यावेळेस नेमके 2 वर्ष झालं असं स्पॉटिंगचा प्रॉब्लेम येतोय. आणि स्पॉटिंग आलं की काय होतंय, मग त्यांनी व्यापारी 2-4 लगेच रुपये 2-3 3 रुपये 4 रुपये आपला लॉस होतोय. मग 100 टन जर मला असेल तर मग 3 रुपयाने किती झाले? बोनस पैसे जातील ना. 3 लाख 4 लाख 3 लाख रुपये सगळा 4 लाख. खर्चच निघून मग जातो. तुमच्या औषध घेऊन आमचं 10-20-25 गेल्याला परवडतंय आम्हाला. नाही का? मग ते मार्गदर्शन आम्हाला त्यावेळेस हवंय. 100. ते फार तेच फक्त मला महत्वाची ती ही होती. छान प्लॉट आहे, सुंदर. याचं आता सांगितलं मोकळं- प्रमाणे ते मोकळं नियोजन पाणी करा. करतो लगेच चालायचं फरक तुमच्या. पडेल. हो. हे जे थोडे पानं फाटतात ना, हो. ते पानाची पण स्ट्रेंथ येऊन जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. गोमूत्र काय? गोमूत्र काहीच अडचण नाही, चांगले. देऊ शकतात. ह्या स्टेजला पहा, गोमूत्र म्हणजे काय, तुम्ही मुतारीत गेल्यावर जो वास येतो हा अमोनिया गॅस असतो. म्हणजेच त्याच्यामध्ये अमोनिकल नायट्रोजन आहे. जो युरिया टाकल्यानंतर प्लांट नायट्रिकल नायट्रोजन नाही घेत, म्हणजे अमोनिकल नायट्रोजन जास्त उचलला. गोमूत्राने सगळ्यात पहिले तुम्हाला काय दिसेल, ग्रोथ एकदम फास्ट दिसेल. त्यामुळे गोमूत्र वापरायला काहीच हरकत नाही. पण ह्याला चालू करू शकतो मी. 55,000 रुपयाचा माझ्याकडे टँक आहे तिथे वस्तीवर, असं ते ह्याचा देऊ शकता. पृथ्वीराजचा नाही का? आणि हा जो पिरियड आहे उन्हाळा, हा. त्यावेळेस तर फार उत्तम अरे वा, चालू करू आता लगेच त्याला. देऊ शकता. 10-20 लिटर दिलं तर असं खूप देत बसायचं रोज, असं नाही. ते स्टंपला अडचण येईल. बुंदा जो आहे, हा हा. बुंदा बनणार नाही. वरती जाणार, उंची वाढेल. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ 10-20 लिटर तुम्ही आठवड्यात न दिलं तर काय हरकत नाही. एकरी एकरी त्याच्यासोबत काय तो काही देऊ शकतात. मग ते हे केलं तर बेसन ते शेण वगैरे ते फार केलं? उत्तम. त्याच्यासोबत मग त्याला तुम्ही गोमूत्र घ्या 50 लिटर, हा 1 लिटर कॉन्सो घ्या, हा. थोडस शेण टाका हा. आणि व्हॅमिझोन 100 ग्राम स्लरी शेण किती टाका? 5 किलो 2-5 किलो बस होईल. बस बस 50 लिटर 5 स्लरी बनवा हा. 200 लिटर पाण्यामध्ये. हा. NPK कॉन्सो, गोमूत्र, शेण, 1000 लिटरचा पृथ्वीराजचा टँक आहे. मग तर फार उत्तम. हो. 1000 लिटर मध्ये तुम्ही साधारण 50 लिटर गोमूत्र घ्या, हा 50 20-25 किलो शेण घ्या, बर 20-25 50-25 हा. आणि कॉन्सो 4 लिटर कॉन्सो कॉन्सो घ्या. घ्या. 1000 लिटर पाणी तुम्हाला 5000 झाडांना पुरेसं होईल. होईल. त्याच्यात नंतर पाणी तुम्ही किती किती वाढवा. वाढवू शकतो. ठीक आहे. बरोबर हा. कॉन्सो हा. 4 ते 5 लिटर, 50 लिटर गोमूत्र, हा. 20 ते 25 किलो शेणखत, हा. व्हॅमिझोन टाका त्याच्यामध्ये 300 ते 400 ग्राम. आणि जर तुम्हाला डाळीचं पीठ टाकायचं असेल तर डाळीचं पीठ पण टाकू शकता. आणि त्याला 4 ते 5 दिवस सोडू द्या, फेस आला पाहिजे वरती. आणि मग त्याचा वस्त्रगाळ करून तुम्ही ड्रिपने जरी सोडून दिलं, हम्म. मॅन्युअली परत मॅन पॉवर जास्त लागेल त्याला. हो, पूर्ण 2-3 वस्त्रगाळ करायचं. हम्म. 1000 लिटरच्या टँक मध्ये तुम्हाला वाटतंय मला 5000 झाडांना पाणी जास्त पाहिजे, अजून पाणी ऍड करा त्यात. परत भरा. पाणी ऍड करू शकता तुम्ही, म्हणजे जे स्टॉक बनेल ना त्याच्यात तुम्ही पाणी ऍड करून तुम्ही पुन्हा सोडू शकतो. बर ते टँकला ते ऑटोमॅटिकच फिल्टर आहे. मग त्याला तर हे विषयच नाही, ते नाही. automatic. ऑटोमॅटिकच आहे, काहीच अडचणच नाही. हे मी नोव्हेंबर महिन्यात सांगितलं होतं आणि 8 मार्चला टरबूजचे रेट कोसळले. हे फिरल्यामुळे कळतं हा. किती लागेल? काय झालंय, कुठं काय लागण आहे, कोणाच्याकडे काय परिस्थिती आहे, बियाणे केव्हा किती माल विकले, येणार आहे, रोपं बियाणं किती किती विकले, विकलं गेलंय, सगळं कॅल्क्युलेशन. लगेच कळून जातं. 10 मार्चला रेट डाऊन होणार, 25 मार्चला रेट अप होणार. 25 मार्च नंतर टरबूजचे रेट वाढले. आता 20 रुपये टरबूज आहे. कारण की सगळा शेतकरी रमजान 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 तो तेवढं डोक्यात ठेवतो. अरे का रमजानलाच एकदाच टरबूज खाणार आहे का आयुष्य? खरा टरबूज आता पाहिजे. एप्रिल मे लोकांना आता टरबूज खावंसं वाटतं. डिसेंबर जानेवारीत कोण टरबूज खातं? कोणी जात नाही. आपण तरी जातो का? ते चहाच्या कप मधली रोप, अरे याच्यात रोप होती. काय होतं, कंपनीने काय केलंय, तुम्हाला रोज दाखवलं एक, हा विकलंय. वेगळं. याच्यात रोपच नाही द्यायला पाहिजे. त्याचं वय इथं म्हणजे त्रास झाला ना रोपाला. कोकोपीट नाही, पिटमॉस काय ते प्लगच नाहीये त्याला. म्हणजे प्लॉट तुमचा आहे ना. मी तुम्हाला 2-3 कामं सांगतो आता. एक सगळ्यात पहिले, हा जो बेड तुम्हाला जितका लोटून घेता येईल, माती मधली माती लोटून घ्या. ठीक आहे. दुसरं काम, मोकळं पाणी याला नक्की द्या तुम्ही. याला गरज आहे मोकळ्या पाण्याची. जमीन तुमची थोडीशी हलकी आहे, मोकळं पाणी द्या. अगोदर दिन नंतर मग बेड घेऊ. हा मग इकडे ह्या सरीत पाणी भरून घ्या. म्हणजे हा जो डिवायडर आहे ना मध्ये, याच्यामुळे पाणी भरणं सोपं होईल. पाणी भरून घ्या मोकळं, मग त्या माती लावा. दुसरं काम, आता बघा हा जो पोगा निघतोय ना, याच्यामध्ये अळीचा डॅमेज झालेला आहे. हे जे होल पडलेले आहेत हे अळीचा डॅमेज झालेला आहे. त्यानंतर पोगा जो आहे तो पोगा अटकतोय. आता उदाहरणार्थ तो पोगा बघा, तो पोगा बघा, तो अटकतोय. हे जे बर्निंग होतंय हे उन्हामुळे होतंय. ठीक आहे. तर याच्यासाठी पोगा भरणी ही तुम्हाला आता करायची. पण पहिले पाणी भरा,
एक बनाना पंडित नावाचं आपलं किट आहे. 1000 झाडांसाठी 300 लिटर पाणी तयार करायचं. ते किट त्याच्यात डायल्यूट करायचं. एक 250 ml चा ग्लास घ्यायचा, बरोबर स्टीलचा ग्लास असतो आपला, तो ग्लास घ्यायचा आणि वरून पाणी टाकायचं. आता ज्याचा पोगा मोकळा झाला आहे ना, आता उदाहरणार्थ हा पोगा मोकळा झाला आहे तर याच्यातच पाणी भरायचं. तो बरोबर त्याच्यातनं खाली जाईल. त्याचा मोकळा नाही आहे, आता समजा हा मोकळा नाही आहे तर त्याला डायरेक्ट याच्यावरनंच पाणी टाकायचं. हे पान त्याच्यात हे झालं पाहिजे आणि तो बरोबर याच्यातून जाऊन खालीपर्यंत तो मुळापर्यंत बरोबर जातो. पण पोगा भरणी करताना पाणी भरपूर पाहिजे, खाली जमीन ओली पाहिजे. तेवढं काम फक्त तिथे करा. ठीक आहे. तिसरं काम, याला आत्ता एवढ्यात सिलिका किंवा अशी काही ऑर्थोसिलिसिक ऍसिडचा स्प्रे झालाय का वरून? सिलिकॉन वगैरे दिलंय ना. याला अरेना गोल्डचा स्प्रे दिलाय का? नाही दिलाय ना. तुम्ही घेतलाय का अरेना गोल्डचा? नाही. बघा हे पान छोट आहे, त्याच्यानंतर हे पान कव्हर झालंय, म्हणजे व्हायरस येऊन गेलेला आहे. हा रिपेअर झालंय ते क्वचित कुठं तरी आहे. त्यामुळे अरेना गोल्डचा स्प्रे दिलाय का ना? बरं. नाही ते होतं. हे पान, हे पान जे आहे याच्यानंतर हे पान आणि हे पान थोडं रिपेअर झालं, तो ऑटोमॅटिकच रिपेअर झाला. त्याच्यामुळे थोडासा पिवळसरपणा आहे. हा जो प्लॉटला आहे ना तो पाचट, हे पाचट ठेवल्यामुळे ना ते नायट्रोजन कंझ्युम करतो स्वतः. कार्बन जेव्हा बनतो तेव्हा जी पण न कुजलेली गोष्ट जमिनीत जेव्हा असेल त्यावेळेस तुम्ही गहू काढला आणि गव्हाचं कुटार पडलेलं असं ते काट, त्याच्यावर कुठलं जर पिकाचं झाड आलं बघा, ते पिवळं पडलेलं असं. कारण ते स्वतः पूर्ण तिथला जो नायट्रोजन आहे कंझ्युम करून टाकतं, खाऊन टाकतं कार्बन बनताना. तर जेवढी न कुजलेली गोष्ट शेतामध्ये कुजत राहील तितकं पीक नायट्रोजनची डिफिशियन्सी तुम्हाला दाखवेल. हे कायम लक्षात ठेवा. मग त्याच्यामुळे काय करायचं, कुजण्याला कशी मदत होईल पटकन ते बघायचं. आता ही गोष्ट कशी कुजेल, याला पाणी पाहिजे आणि त्याला बॅक्टेरिया पाहिजे कुजवणारा. हां, जेव्हा पाणी मिळेल तेव्हाच ते कुजेल, तोपर्यंत कुजणार नाही. छान प्लॉट बनेल हा एकदम. थोडंसं फक्त आता रोपाचं कॅरेक्टर कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तिथे पाचट नाही ना. हां हां. नाही, जाळणं योग्य नाहीच आहे. आता बघा इथे पिवळसरपणा कमी आहे, पण पाचट जाळणं योग्य नाही, कुजवणंच योग्य आहे. फक्त तिला तुम्ही अशी न कुजवता ती पाचट गोळा करून तिची कुट्टी करून एका ठिकाणी ढीग मारायचा, बांधाला कोपऱ्याला कुठंतरी, आणि तिथं त्याला सडवायचं. थोडं शेणपाणीचं टाकून एक डिकंपो नावाचं औषध आहे आपलं, ते जर स्प्रे केलं 45 दिवसात पूर्ण खत तयार होतं. त्याच्यावर मळी वगैरे असं टाकलं तरी चालतं. ओलं पाहिजे, पाणी पाहिजे. हे बघा कुठली गोष्ट सडेल केव्हा, पाचट. आता हे जे आहे ना, हे जेव्हा इथं घुसेल आणि याला पाण्याशी संपर्क येईल तेव्हाच हे सडेल. या असं जर वरती राहिलं तर सडणारच नाही. मातीशी त्याचा संपर्क आलाच पाहिजे. नाही, हे त्याला व्याज पाहिजे असतं ना, आणि 5% व्याज पाहिजे असतं. रिस्की, काहीच जामीन नाही, कोलॅटरल नाही. तो मुद्दलही घेऊन जातो. व्याज पहिले देतो सुरुवातीला, 1 तोडा देईल आणि नंतर मुद्दलही घेऊन जातो. गायब, पसार. आंतरपीक म्हणजे सावकारी व्यवस्था आहे, सगळ्या ठिकाणी जमत. आता म्हणलं आलाय ते रोग, मी नको म्हणत होतो त्याला. त्याने मल्चिंगवर हे लावलं कलिंगड, पण झालं त्याला पैसे. 10 रुपयाने गेलं, 100 टन निघलं, म्हणून बरं झालं. पण ह्यानी मार खाल्ला, ते तर होणारच आहे. नाही, आंतरपिकाची एक ओळख आहे. सोयाबीन, तूर किंवा तुम्ही मक्यामध्ये, बाजरीमध्ये पूर्वीचे लोक मठ पेरायचे. एकदल आणि द्विदलचं कॉम्बिनेशन आहे, किंवा कलिंगड आणि मिरची हे कॉम्बिनेशन चांगलं जमतं. आंतरपिकामध्ये या पद्धतीने आंतरपीक. आता ही बेड असं काही जणांनी ठेवलंय मोकळं, काही जणांनी कांदा केला. काल आम्ही एक प्लॉट बघितला एका शेतकऱ्याचा, टोमॅटो अतिशय आपलातून, इथे कंदलगावलाच. टोमॅटो, डाळिंब आणि मिरची 3 पिकं एकत्र. म्हणजे तिथे मिरची नको हवी होती, तिथे टोमॅटोच असतं तर प्रचंड पैसे होते. एक जरा जास्त हलकं तुकडे ती सगळ्यात लहान राहिले. तुम्ही आता पाणी भरा आणि पोगा भरणी करा आणि 15 दिवसात मला सांगा, सणासन प्लॉट जाईल एकदम. फक्त तेवढं काम करा. हा प्लॉट तुमचा आहे ना? तुमचा आहे. अच्छा, टोटल किती झाड आहे ती?
4400 आणि लागवडीची तारीख 20 डिसेंबर 20 15 डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च 4 महिने झाले कंप्लीट फरक आहे त्यांचा आणि तुमचा. एका वेळेस रोप आली होती. आता बघा मला एक सांगा, तुमच्याकडे पाटील बायोटेकची रोप आहेत, तुमच्याकडे सह्याद्रीची पण आहे, तुमच्याकडे जैनची पण आहे, तुमच्याकडे फक्त पाटील बायोटेकची आहेत. आता मला तुम्ही हे सांगा की तुम्ही आता आजूबाजूला बऱ्याचशा कंपन्यांची रोपं बघितली, तुम्हाला काय फरक वाटतो ग्रोथ पाटील? जास्त आहे नाही पाटील बायोटेक चांगलं वाटतं. हे जे खरंच वेगळे आहे. पहिल्यांदाच असं आपल्या बरोबरची जे बाग आहे का नाही अजून एवढी रोपं नाही तेवढी हाईट नाही त्याची. तेवढी हाईट झालेली नाही. बरं हा तोराच वेगळा आहे. आणि लावल्यापासून म्हणजे जी मर वगैरे काही जाणवली का तुम्हाला? मर कमी आहे फक्त हे जाणवलं व्हायरस आहे नाही, नोव्हेंबर डिसेंबरच्या ज्या लागवडी डिसेंबरला व्हायरस येतो येणारच त्याला येणार. नाही ते तुम्ही अजून एक अभ्यास काय केला माहितीये का? जैन आणि जैनच्या पुढची जरी आणली ना तरी नोव्हेंबर डिसेंबर लागवडीला त्याला व्हायरस येतोच त्याला. पण त्याचा अभ्यास केला आहे का की तुम्ही जेव्हा उदार आहे असं मी म्हणणार नाही. काय बघा काय जागेवर तसं दिसतंय, काय जागेवर जिथं रान सक्षम आहे हां, हां. तिथं ते व्हायरस दिसलाच नाही. नाही व्हायरस जो आपलं आहे, तिथं जरा कमकुवतच येत आहे. पुढे अजून व्हायरस जो आहे हा विषाणू आहे आणि तो रस शोषणाऱ्या किडींच्या मार्फत पसरतो. तो तुम्हाला जितकं तिथे रस शोषण किडीला नियंत्रण ठेवता येईल तेवढं तुम्हाला व्हायरसला ऑटोमॅटिक हे मिळेल. आणि आपल्याकडे असं औषध आहे की आपण व्हायरसला रिपेअर करू शकतो, ते कोणाला जमलेलं नाही आजपर्यंत. ऍक्च्युली केळीविषयी ही जी धारणा आहे ना की केळीला खूप कसदार जमीन पाहिजे, उलट जितकी हलकी जमीन मध्यम पोयटाची जमीन जी असते ना तिथे केळी आणखी चांगली जमते. आता आमच्या जळगाव जिल्ह्यात असं फॅड आहे, अशी जर काळी, जळगाव जिल्हा हा पूर्ण काळ्या मातीचा जिल्हा आहे, तर ते पांढरी माती आणतात आणि काळ्या मातीवर पसरवतात मिक्स माती म्हणजे केळीसाठी. म्हणजे पूर्ण काळी जमीन जी दिसते तिला पांढरी करतात ते आणि मग तिला लावतात. इव्हन रावेर यावल भागामध्ये आमच्याकडे ज्या केळीच्या बागा आहेत, आता तुमच्याकडे कसं फ्लॅट जमीन आहेत, आमच्याकडे अशा जमिनीत सगळे ते नदी काठाच्या पाणलोट क्षेत्रातल्या पूर्णपणे पांढऱ्या जमिनी. तुम्ही बघा नदीच्या काठावर जिथे पाणलोट क्षेत्र आहे म्हणजे पोयटा माती असते ती पांढरी माती, ती माती त्याच्यात ज्या केळीच्या बागा आहेत त्या अजून चांगल्या आहेत. पण तरीसुद्धा जो सोलापूरचा शेतकरी आहे हा केळीमध्ये आत्ता भारतात सगळ्यात प्रगत आहे, सगळ्यात प्रगत. कारण की हा रिजन सोलापूर म्हणजे मी हा इंदापूर, सोलापूर, टेंभुर्णी, हा भाग उजनी काठ हा केळीमध्ये सध्या सगळ्यात म्हणजे काय म्हणतो सक्सेस रेशो त्याचा 100 90 लोक बॉक्स पॅकिंगला माल देत आहेत. म्हणजेच म्हणून तर एवढं एक्सपोर्ट होत आहे. जवळपास किती 20,000 कंटेनर एक्सपोर्ट झाले तुमच्या ह्या रिजन मध्ये पूर्ण वर्षभरात. आणि जळगाव जिल्ह्यात 2,000 कंटेनर गेले. 20,000 कुठं 2,000 आणि तुमच्या 10 पट क्षेत्र आहे. रोपा कुठं येतात आपल्याला जळगाववर ते काय घर की मुर्गी दाल बराबर. आमच्या जळगावच्या लोकांचा म्हणजे मला सांगताना दुःख होतं, अजूनही 40% लोक कंद लावतात. सोलापूरचा शेतकरी कंद लावला तर पहिले तर त्या घराघरात भांडणं होतील. पहिले बापाचं मुलाचं असं कंद कुठे लावत असतात का. झालं 6x5 अंतर केळीमध्ये घ्या. हे सोलापूरला मला आठवतं अकलूजला एक सभागृह आहे, 2011-12 सालापासून मी केळीमध्ये ह्या भागात खूप ट्रेनिंग घेतले. तर 6x5 अंतर हे सगळ्या जगाला ओरडून मी सांगतो बेस्ट अंतर केळीचं जर कुठलं असेल 6x5 दिशा उत्तर दक्षिण. 6x5. पण आमच्या जळगाव जिल्ह्यात आमचे लोक ऐकत नाही 5x5.5. दक्षिण आपलं उद्देश बरोबर राहील. हा तुमची दिशाही बरोबर आहे. 5.5x5.5 5x5.5 रास आमची 16च्या पुढे जात नाही जळगाव जिल्ह्याची. तुमच्याकडचे 25 किलो 30 किलो लोक घेतात. बरं अजून एक मुद्दा तुम्हाला मला तेव्हा सांगायचा राहिला, फण्या किती ठेवायच्या? आम्ही 9 ते 10 फण्या ठेवतो. बागेला 4 करून नाही, जर 14 फणा आल्यात मग 9 का ठेवायच्या? हा बरोबर 14 फण्या त्या झाडाने दिल्यात म्हणजे त्याची क्षमता आहे ना. क्षमता आहे बरोबर. जर 9 फण्या आल्यात तर तुम्ही 8 ठेवा. हा बरोबर. पण जर 13 आणि 14 फण्या आल्या आहेत तर तुम्ही 2 फण्या कमी करा वाटल्यास. पण 11 ठेवा, 10 ठेवा, 12 ठेवा, म्हणजे तिथे तुमचं ऍव्हरेज मॅच होईल. हा जो 9चा जो फॅड घातलाय ना म्हणजे लोकांच्या डोक्यामध्ये नाही पण काय होईल त्याचा एक फायदा अजून एक लक्षात आहे. समजा तुम्ही 12 फण्या ठेवल्या, 7 फण्या बॉक्सला गेल्या, 7 तर जातील, 5 तर बॉक्सला जातील, खालचा माल तुमचा कॅरेटला जाईल. पण कॅरेटवाल्याचे आणि बॉक्सचे पैशाचा डिफरन्स किती आहे? खूप डिफरन्स आहे, डबलच आहे. मग फण्या जर जास्त आपण ठेवू तर आपल्याला हे मिळेल. म्हणजे फण्या किती ठेवायच्या हे झाड तुम्हाला सांगणार आहे. जर झाडाची कॅपॅसिटी 8-9 फण्यांची आहे म्हणजे 8-9 फण्यांचाच घड बाहेर पडलाय तर तुम्ही 8 ठेवा. तिथे शेवटच्या घडाच्या शेवटचा भाग 6 इंचाचा भाग जो दांडा आहे हा मोकळा राहील आणि शेवटी एक केळ राहील, जेणेकरून सप्लाय जो आहे
खालपर्यंत चालू राहील. हे एक महत्त्वाचं आहे फ्रूट केअर मॅनेजमेंटमध्ये. स्कर्टिंग बॅग, फण्यांची संख्या, घडावर 2 स्प्रे, एवढं महत्त्वाचं आहे. बाकी प्लॉट तुमचे अतिशय उत्तम आहेत आणि तुम्हाला फरक तर म्हणजे मी सांगण्यापेक्षा माझंच पोरग आहे त्यामुळे मीच काय त्याची तारीफ करावी. तुम्ही तारीफ केलेली जास्त चांगली राहील. तुम्हाला नाही तुमचं पोरगं चांगलं त्याला एक कारण आहे, त्याला कारण आहे. आम्हाला तर जाणवलं. नाही नाही त्याला कारण आहे. सगळीच लावली. मी त्याला एक खूप चांगलं कारण, तुम्हाला टेक्निकल कारण देतो. तुम्ही जळगावला कधी आलात तर आमच्या लॅबला एकदा व्हिजिट करा, कधी या. बरोबर आलं ते बघ. तुम्ही केव्हा पण एक 10-20 शेतकरी असतील ना, मला सांगा, तुम्हाला मस्त वांग्याचं भरीत खाऊ घालतो, कळण्याची भाकरी खाऊ घालतो. का लॅबला बघायला यायचं तुम्हाला? नॉनव्हेज नसतं का? असतं की. आमच्याकडे तुम्हाला खानदेशी मटण, जळगावला जर कोणी आलं ना तर तो पहिले काय म्हणतो, ते तुमचं जळगावचं वांग्याचं भरीत आम्हाला खायचं. हा, जळगाव म्हणजे वेगळेच आहे. आमचं जळगाव जिल्हा म्हणजे अतिशय वेगळा आहे. हा, तो ळ कधी बोलणार नाही, तो डच बोलेल, जळगाव. हा, तो वांग्याचं त्याला जर आठवड्यातनं 2दा, तुम्हाला जसं 2दा मटण नाही मिळालं तर चुकल्यासारखं होतं. त्याला निदान वांग्यात बघायला जर नाही मिळालं तर त्याला चुकल्यासारखं. हा, तर तुम्ही जर लॅबला आले तर 2 कारण आहेत. सायकल असते. सायकल म्हणजे एका कंदापासून जेव्हा तुम्ही टिश्यू कल्चर बनवायला घेतात, मदर प्लांट आपण ज्याला म्हणतो, मदर सकर आहे ना. मदर सकर म्हणजे काय, एक असा वळू की ज्याचे गुणधर्म अतिशय चांगले आहेत, त्याच्यापासून जास्तीत जास्त गायी भरणे, ह्याला झालं मदर प्लांट. मग आता हे जे म्हणजे काय, वळू निवडणं सगळ्यात मेन काम आहे. वळू जर चुकला तर जेवढी पिढी तयार होणार आहे ती तिथे खराब होणार. ठीक आहे. दुसरं, एकदा बॉटलमध्ये तुम्ही रोपं तयार करायला घेतली की 6 सायकल आयडियल असतात. 6 सायकल म्हणजे 6 वेळा मल्टिप्लाय करणे, त्याच्यातनं फुटवे तयार करणे आणि रोपं तयार करणे. 7वी सायकल, 8वी सायकल, 9वी सायकल, आता तुम्ही ते बघितलं ना, ते प्लास्टिकच्या कपात 9 सायकलचं रोप येते. आता मी त्यांच्यासमोर बोललो ना, ते पाहिल्यावरच मला कळलं. 8-9 सायकल म्हणजे काय की आंब्याच्या सालीवरनं सुद्धा ते पूर्ण रस काढून घेणे आणि परत त्याच्यात पाणी टाकणे आणि परत तो आंब्याच्या सालीतनं रस पिळून काढणे, म्हणजे त्याला काही ठेवायचंच नाही. मग ते शेवटचं जे पाणी काढून ते जो रस बनतो ना, तो त्याला काहीच राहत नाही. सेम त्या प्रकारे मग तिथे जी कमजोरी दिसली ना आपल्याला, ते कारण 6 सायकलच्या वर आम्ही बनवतो. आणि दुसरं, सकर सिलेक्शन. जळगाव जिल्हा जरी केळीचा गड आहे, सगळ्यात जास्त पनामा डिसीज तुम्हाला जळगाव जिल्ह्यात सापडेल. सगळ्यात जास्त CMV तुम्हाला जळगाव जिल्ह्यात सापडेल, सगळ्यात जास्त. म्हणून आम्ही जळगावमधनं सकर सिलेक्शन करतच नाही. सगळ्यात बेस्ट आयडियल प्लॉट केळीचे तुम्हाला आता भारतात जर बघायचे असतील तर एक तुमचा उजनी पट्टा आणि दुसरा गुजरात आणंद पट्टा. आमचं मॅक्सिमम सकर सिलेक्शन हे गुजरातच्या आणंद जिल्ह्यात नाही. तिथली केळी जर तुम्ही बघाल तर 7x5, 6 पण नाही, 7x5, 1200च्या वर झाडच नाही त्यांची, लावतच नाही ते. आणि निगा म्हणजे अगदी तुमच्या तोडीस तोड निगा ठेवणारे लोक आहेत. कॅपिटल आहे, भांडवल ज्या शेतकऱ्याकडे आहे त्या शेतकऱ्याचं हे पीक आहे. म्हणजे श्रीमंत. किती खर्च येतो एकदा परत ते रिपीट करून? हा, केळीमध्ये आणि पपईमध्ये मी असं बऱ्याचदा शेतकऱ्याला सांगतो. एखादा शेतकरी माझ्याकडे येतो की सर मला केळी लावायची आणि पपई लावायची. मी त्याला विचारतो तुझ्याकडे 1 लाख रुपये आहेत का? तर तू हा विचार कर. 1 लाख रुपये तुला एकदम नाही लागणार, पण तू लागणार. एका झाडाला केळीला 100 रुपये खर्च आहे, तेवढी मिनिमम तयारी ठेवा. आणि एखाद्या अडचणी वेगळ्या आल्या, समजा आता बांधावा लागला तर 150 रुपयापर्यंत खर्च जाऊ शकतो. एवढी खर्च करायची तयारी असेल तरच केळी लावावी, नाही तर लावूच नाही. पण 1.25 लाख खर्च करून तुम्हाला 7 लाख रुपये 8 लाख रुपये रिटर्न देण्याची ताकद पण आहे. मी थोड्या वेळापूर्वी तोच विषय मांडला की असा कुठला बिझनेस आहे का की ज्याच्यामध्ये 100 रुपये टाकले आणि एका वर्षात 500 रुपये मिळाले? असा धंदा आहे का? 10-15% कुठल्याच धंद्यात प्रॉफिट होत नाही. शेती हा धंदा आहे, नुसतं केळी नाही की याच्यामध्ये लाखाचे 12,000 पण होतात आणि लाखाचे 12 लाख पण होतात. पण पॉझिटिव्ह बाजू भरपूर आहे. तुम्ही बघा ना, आता मागच्या 3 वर्षाचं तुम्ही घ्या किंवा सोलापूर जिल्ह्यातली कुठली पिकं घ्या, पेरूवाला पैसे कमवतोय, मजबूत पैसे कमवतो. 10 लाख 12 लाख 100रातले 60 लोक पैसे कमवतात पेरूमध्ये. केळीवाल्यांना पैसे होत आहे, पपईवाल्यांना पैसे होत आहे, टरबूज खरबूजवाले पैसे कमवत आहे, शिमला मिरचीवाले पैसे. म्हणजे 100 शेतकरी वेगवेगळी जर पिकं घेतात त्यातले 60 लोक पैसे कमवतात, ज्याचं नियोजन योग्य आहे, ज्याला भविष्य कळतंय की कधी दर राहतील, कुठलं पीक केलं पाहिजे, ह्याला जे कॅल्क्युलेशन जमतं तो पैसे कमवतोय.
उठसूट पेपरला बातमी वाचली पेरू झाले 20 लाखाचे आणि त्याने पेरू लावले की तो विचारच करत नाही, तो गेलाच. पेरूचे 20 लाख झाले म्हणून मला पेरू लावायचा, गेला. पण केव्हा लावला पाहिजे, कधी मी बाहेर धरायचा, पेरूचे कधी मार्केटला डिमांड शॉर्ट राहतो, मागच्या 6 वर्षाचा अभ्यास, 1 वर्षाचा अभ्यास, 2 वर्षाचा अभ्यास, जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहणे, विचारणे. आणि खूप सोशल मीडियामुळे काय आता हे बरेचसे हे गोळेसाहेब पण व्हिडिओ बनवतात. माझे 850 व्हिडिओ आहेत 1 तासाचे यूट्यूबला. तुम्ही 1 तास व्हिडिओ बघा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळेल. केळीचं मिळेल, पेरूचं मिळेल, चिकूचं मिळेल, डाळिंबाचं मिळेल, संत्रा, मोसंबी, कापूस, मूग, उडीद, सोयाबीन, तुम्हाला जे पीक लागेल ते. तर नॉलेज अशी गोष्ट आहे ना, शेतीमध्ये तुम्ही जितकं घ्याल तेवढं तुम्हाला आउटपुट त्या ठिकाणी मिळेल. नाही, मागच्या 3 वर्षाची तुम्ही केळीची जर सरासरी काढली, 1800 रुपयाच्या खाली दर नाही, तरी केळीत फेल्युअर शेतकरी आहेत. मग जर 1800 रुपये टॉपचा दर आहे, 1800 रुपये जो कमी मी सांगतोय हा सगळ्यात टॉपचा दर आहे. 18 रुपये प्रति किलोने जर केळी हमीभाव जर मिळाला ना, मी सांगायला अख्ख्या इंदापूर तालुक्याने केळी लावून टाका. खूप पैसे 18 रुपये किलो म्हणजे, तरी त्याच्यामध्ये फेल्युअर आहे. म्हणजे केळीचे जर 18 रुपयाच्या खाली गेलेच नाही तरी फेल लोक आहेत 10-20%. म्हणजेच काय की त्याचं नियोजन चुकतंय, पिकाचा काही दोष नाही, त्याचं टायमिंग चुकलं, त्याचं नियोजन चुकलं, रोपं चुकली, लागवड चुकली, दिशा चुकली, अंतर चुकलं. काल एक केळीचा प्लॉट बघितला मी, ताग लावायचं सांगितलं, त्यांनी ताग लावला पूर्व दिशेला. मी व्हिडिओमध्ये तुम्ही केळीला AC बसवला का असा व्हिडिओ आहे माझा 4 वर्षापूर्वी ACचा. त्याच्यात म्हणून मी तुमचा व्हिडिओ बघितला, म्हटलं मग मी कोणत्या दिशेला लावायला सांगितलंय, तो पूर्वेला लावला. सकाळचं ऊन तर पाहिजे पिकाला, दुपारचं ऊन नाही पाहिजे. पश्चिम दिशा आणि दक्षिण दिशा ह्या बाजूने जर तुम्ही यल केला आणि तेच तुम्हाला ते आता हे जे आपण बोलतो हे सगळं रेकॉर्ड होतंय, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. अक्षरशः मी काल तो ज्या शेतकऱ्याचं कंदलगावचे शेतकरी होते, अहो त्याला झाड दाखवलं, म्हटलं हे झाड बघा किती एसीत बसलंय. तुम्ही ते व्हिडिओ बघाल आणि त्या झाडाच्या पानाचं टेम्परेचर मोजलं मी. ते पान जसं तुम्ही फ्रीजमधनं पाण्याची बॉटल काढल्यावर बॉटल लागते ना हाताला, तसं पानाचं 2 वाजता काल दुपारी इतकं त्याला थंडावा मिळतो. हां, संरक्षण होतं. आता आपण जो मागचा प्लॉट बघितला ना, त्यांची लागवड जानेवारीच्या पुढे जे शेतकरी, जेव्हा तुम्ही केळी लावाल फेब्रुवारी महिन्यामध्ये यल शेपमध्ये ताग लावून टाकायचं, लावूनच टाकायचं. हे तुमचे 3 महिने ते निघाले, जूनच्या पहिल्या आठवड्यात तोच ताग गाडून तिथे उपटून गाडून टाकला की तुम्हाला खूप चांगला आउटपुट मिळेल. तर प्लॉट सुंदर आहे. पाण्याचं नियोजन करा, डबल लॅटरल फार आवश्यक आहे. खालचे जे खराब पाणी ते काढून पूर्ण मल्चिंग टाकून द्या मध्येच, लॅटरल बेडवर आणि पील काढत राहा. सगळं बेडवर टाका ना. हे जे खालचं आहे ना प्रॉपर तुम्ही बेडवर त्याला हेच कव्हरच बनवा, काढा ना. त्याचं काम संपलं, त्याला डायरेक्ट खालून जरी कट केलं तरी चालतं. त्याचं काम झालंय आता, फक्त उपटायचं नाही. हा, ओढायचं नाही, जखम होते. आता बघा हे जे पान आहे की नाही, हे पान ऍक्टिव्ह आहे, हे पान ऍक्टिव्ह आहे. हे पानात सुद्धा अजून ताकद आहे, पानात ताकद आहे. आता तो विषय गेलेला आहे, ते गेलेलं आहे, ते काढून आपण मल्चिंग करू शकतो. पाणी कमीच पडतंय बरं का, पाणी खूप कमी पडतंय. म्हणजे हे बघा, हे जे क्रॅक आहे ना, हे नाही पाहिजे आपल्याला. हा रूट झोन म्हणजे गरम हवा आणि थंड हवा याच्यातनं जायलाच नको. हे एवढे क्रॅक नाही पाहिजे आपल्याला. काय झाले 2 दिवस बघा, मला जे तुम्हाला सांगायचं आहे ना, तुम्ही आता हे इथे निरीक्षण बघा, हे रूट कसं आलंय बघा, एकदम स्ट्रेट. आणि जसं ते खाली वागायला लागलं तर संपलं. आणि जर हा बेड तुमचा अजून इथपर्यंत असता ना, हे रूट तुम्हाला इथं मिळालं असतं. कारण की हे केळीचं जे रूट आहे ना, हे असंच वाढतं, असं सरळ, असं जाणारच नाही. हा, नाही म्हणजेच काय, आपल्याला बेड रुंद घ्यावा लागेल. हा जो जास्त डेप्थ आहे ना, ही माती उचलून तुम्हाला सुरुवातीच्या पहिल्या 60 दिवसामध्ये अजून जर फोडून इकडे 4 इंच 5 इंच, इकडे 4 इंच 5 इंच वाढलं तर चालेल. ही डेप्थ तुम्ही करा ना, हे खोल झालं तरी चालतं. काय होतं की सर ही मुळे सारखी सडन का बरं चालू राहते? पण तिला जागाच नाही ना, तिला जागाच नाही ना. काय जागेवर आता इथे तिला ऊन लागलं, ती माती जेव्हा संपली तेव्हा तिने काय केलं, तिनं असं नाही जाता आलं तिला खाली, ती उन्हात आली आणि ती संपली. केळीच्या मुळाला तुम्हाला जितकं झाकता येईल ना तेवढं बेस्ट. आणि हे इतकं जर ड्राय असेल बघा ना, आता इथे मॉइश्चरच नाहीये, म्हणजे खूप लोड आहे पाण्याचा. इतका लोड नाही पाहिजे.
फ्लड पाणी करून घ्या हा. आणि हा जो मुळकुजीचा विषय आहे आता इथून पुढे कंदकुज पण चालू होते. हा. एक बुरशीनाशक आणि ह्युमॉल गोल्ड एवढं सोडून घ्या. एवढं ह्या प्लॉटला एकदा सोडून घ्या आणि पाण्याने भरून घ्या सगळं. आता 2 महिन्याचीच रोप आहेत, एक दोन इथंच असते, मुळी खाली पूर्ण काळी पडले आणि सड पण चालू झाली त्याला. त्याला आता एक प्रॉब्लेम आहे काय माहितीये का, शेतकऱ्यांनी काय केलं जास्त दिवस रोप ट्रे मध्ये ठेवलेत हार्डनिंग लावताना हार्डनिंगसाठी. मग घरीच प्रॉब्लेम ट्रे मध्ये आले ते पुढे कंदकुज रानात दिसायला लागले. हो की आता ते पहिल्यांदा तुम्हाला जास्त दिवस हार्डनिंग नाही करता येणार तरी जरी रोपं बारकी आली ना ते लावावं लागतील. किती दिवस समजा रोप आली तर तुमची किंवा हे बघा आम्ही आता माझी रोपं जेव्हा तुम्हाला आली होती कशी रोपं होती एक नंबर असे 55 ते 60 दिवसाचं हार्डनिंग करूनच आम्ही पाठवतो. आणि आता उन्हाळ्यात जेव्हा म्हणजे आता जर तुमच्याकडे गाडी आली तुम्ही बघा रोपाची हाईट ट्रेच्या वर आम्ही करतो. बरोबर का, कारण उन्हाळ्यामध्ये कमजोर रोप नाही चालत, हिवाळ्यात पावसाळ्यात छोटं रोप चालून जातं. ह्या स्टेजला तर आता 6 पानांचं रोप पाहिजे एवढं दमदार, 5 ते 6 पानात, म्हणजे ते ह्या उन्हामध्ये तग धरू शकेल. छोट्या पानांचं तर लगेच बर्निंग होईल. तर रोपाची क्वालिटी 55 ते 60 दिवसाची मिनिमम पाहिजे. आता काय डिमांड असते, कंपन्यांना पटकन पैसे करायचे असतात, तसं नाही होत. आमच्याकडे डेट ठरलेली, आता यांचं बुकिंग आहे ना, यांची रोपं बाजूला काढून ठेवली, ती मोठी होऊ देऊ पण आम्ही काढणार नाही. मग ती जास्त मोठी व्हायला लागली का मग आम्हाला पण जेवढी 5200 पाहिजे होते आम्ही म्हणलं आम्हाला 200 एक्स्ट्रा द्या तरी आम्हाला मिळाले नाही ना 5200 मिळाली, तेवढेच पण 200 सुद्धा एक्स्ट्रा मिळाले नाही. नाही मिळत ती. हे बघा आता ह्या बेडला किती छान भिडते. तिथे म्हटलं ना तो बेड बनणार नाही तिथे. आता याची लांबी 5 फुटाचा बेड आहे. एवढा जर बेड बनला तर रूट झोन एकदम चांगला आहे. पण तुम्ही ना बॅक्टेरियाकडे वळा. पहिलं काम आता याला एक म्हणजे मँकोझेब कार्बेटाझिम जरी दिलं किंवा किटाझिन सारखं बुरशीनाशक आणि ह्युमॉल गोल्ड हे तुम्ही ड्रिपने सोडून द्या. आणि त्याच्यानंतर इमिजिएट याला आहे ना स्लरी जाऊ द्या. 200 लिटर पाण्यामध्ये एकरी 1 लिटर NPK कॉन्सो टाका, 200 ग्राम व्हॅमिझोन टाका, 2 किलो गूळ टाका, ते 48 तास भिजत ठेवा आणि मग याला स्लरी सोडा. तुम्ही बघा ही जी जमीन आहे अजून म्हणजे जेवढं न्यूट्रिएंट आहे ना हे बाहेर निघायला पाहिजे. प्लांट घेत नाहीये. प्लांट जे आहे मग तुम्हाला वाटतंय म्हणजे स्टक झालंय थोडं. हा स्टक झालाय आणि थोडंसं हाईट आहे त्याला, पण अजून जितकं ही पाहिजे पानाची रग पाहिजे पानाला, न्यूट्रिशन बॅलन्स व्हायला पाहिजे अजून तेवढं थोडं काम जास्त काय अडलेलं नाही ह्याचं. एक थोडं एक ह्युमॉल बुरशीनाशक काढलं का नाही बऱ्यापैकी पुढं चालू होईल. बेड पण लय मस्त बनवला. छान आहे. असाच बेड पाहिजे. म्हणलो ना मग पानं काढून शेतकरी मित्रांनो आता हा जो बेड आहे केळीला बेड बनवताना मी आता इंदापूर तालुक्यातलं कुठलं गाव आहे वरकुटे म्हणून गाव आहे आणि शेतकरी आहेत. काय नाव आपलं? इकडे या शिंदे सर. तर यांच्या प्लॉटमध्ये आहे आणि ह्या प्लॉटमधली मला आवडलेली सगळ्यात चांगली गोष्ट आणि प्रत्येक केळी बागायतदाराने ह्या गोष्टीचं अनुकरण केलंच पाहिजे ती गोष्ट अशी आहे की हे बेड जो आहे हे अंतर किती आपलं लाईन टू लाईन 7 फूट आणि झाड 7 बाय 5 अंतर आहे. पण बेडची जर रुंदी तुम्ही बघितली म्हणजे खालून जर बेड मोजला तर 6 फूट बेडची रुंदी आहे. 7 फुटामुळे ते शक्य आहे. पण जी रेग्युलर 6 बाय 5 जर लागवड असेल त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 ते 4.5 फुटाचा बेड आरामशीर बनवता येऊ शकतो. आणि हा जर बेड बनला तर त्याचे फायदे मी तुम्हाला दाखवतो. आता या ठिकाणी आपण कोरलं होतं. हे बघा ह्या स्टेजपर्यंत म्हणजे झाडापासनं साधारणतः हे अंतर 2.5 ते 3 फूट आहे. इथपर्यंत रूट झोन हा केळीचा पूर्णपणे ॲक्टिव्ह आपल्याला दिसतोय. एक दुसरं इथे अजून ह्या दिवसामध्ये विशेषतः मार्च एप्रिल मे ह्या दिवसामध्ये तुमच्याकडे जर मोकळं पाणी देण्याची व्यवस्था असेल तर नक्की मोकळं पाणी द्या. प्रत्येक पिकाला द्या. केळी असेल, पपई असेल, पेरू असेल, टोमॅटो असेल, मिरची असेल, प्रत्येक पिकाला एक सरी आड तरी मोकळं पाणी द्या. मेन गोष्ट आहे बेडची रुंदी, बेडची हाईट. आणि जर अशा पद्धतीने बेड बनला तर आपल्याला शेवटच्या टोकापर्यंत रूट झोन ॲक्टिव्ह दिसेल. फक्त आता नळ चालू आहेत पण त्या नळांनी घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी जी उपाययोजना तुम्हाला सांगितली ती उपाययोजना तुम्ही करा. बाकी प्लॉट सुंदरच आहे, नियोजन छान आहे तुमचं. आणि ना शेड्यूल फॉलो करा दादा. जर तुम्ही शेड्यूल व्यवस्थित वापरलं ना तर तुमचा अनावश्यक खर्च कमी होईल उलट. हां आता प्रत्येक पान वरती डिफिशियन्सी दाखवत आहे. कॅल्शियम बोरॉन तर कमीच आहेच, मॅग्नेशियम कमी आहे. मायक्रोडिल मॅग्नेशियम एक जाऊ द्या याला. आणि ह्युमॉल आणि बुरशीनाशक एक थायपेनेट मिथाल मधलं जाऊ द्या.
आणि त्यानंतर एक म्हणजे बॅक्टेरियाची जोड तुम्ही जर दिली ना, आता जमीन पूर्ण ओली आठवड्यात थोडासा weakness बॅक्टेरिया जर वाढला. गेले तर एकदम त्यांचा काउंट वाढेल. तरी पोगा अटकतोय. 2 दिवसात मोकळं पाणी दिल्यानंतर फरक पडेल थोडा. अजून फरक पडेल. पाणी जवळ होतंय ना तिथले तिथंच होतंय. आहे तुमच्याकडे ही माती भरपूर आहे. तुम्ही बेड चांगला बनवून घ्या. आता हे पूर्ण जोडून थोडं मध्ये मोकळं पाणी पण दिलं तरी चालेल. आता सकाळपासून ऐकून लक्षात आलं हा. मी काय करावं लागतंय. आता बघा मी जी ही फील्ड व्हिजिट करतोय ही त्याच्यासाठीच करतोय की तुम्हाला इतका फरक पडतोय. हे हा व्हिडिओ हजारो लोक बघतील, त्यांना किती फरक पडेल की नाही बाबा हे एवढे लोक बघतायत, हे असा फायदा होईल. बेडची किमया खूप आहे. आणि तुम्ही अजून एक काम करा, याला तुम्ही ना आत्ता बनाना पंडितची पोगा भरणी याला द्या. इतकी सुंदर तुम्हाला आउटपुट. हे प्रॉब्लेमच दूर होऊन जातो त्याच्याने. एकदा बेड भरून पाणी दिलं तुम्ही ना की असे पोगे आले बाहेर. आता हे बऱ्यापैकी पोगा मोकळा होईल, त्याच्यात पाणी भरून घ्या. नसला तरी डायरेक्ट इथून पाणी टाकायचं. ते खाच्यातनं गेलं का तो लगेच पुढच्या पाण्यात तुम्हाला फरकच दिसेल. मी काय म्हणतो सर, असं पंप डायरेक्ट इथं धरला तरी तुम्हाला पाण्याचा अंदाज तुम्हाला कळला. लक्षात येत नाही ना आपल्या. आणि परत काय असतं म्हणजे आता तुम्ही स्वतः केलं तर भाग वेगळा आहे. लेबरला असला तू कर मी आलोच मग तो चालला नाही, स्वतः केलं तरी चालेल पण तुम्हाला तेवढा अंदाज नोजल काढूनच घ्यायचा. म्हणजे सर ह्या प्लॉट मध्ये बरं का सुरुवातीला लागवड केल्यावर अशी परिस्थिती होती की हा प्लॉट येईल का नाही, रोपच दिसत नव्हतं ना. एवढं काय दिसणार आहे. त्यामुळे ह्या प्लॉटला थोडासा त्रास झाला. पण किती तारखेची लागवड आहे? जानेवारी. आता फर्टिगेशन शेड्यूल ह्याचं चालू केलंय. बेसोडोस मध्ये ह्युमॉल मायक्रोडेल एनपीके कॉन्सोत गेलेलं आहे. याला एक 20 दिवस झाले बेसोडोस जाऊन. एरा कॉम्प्लेक्स वर जेवढं शुद्ध स्टँडर्ड जेवढं दिलंय तेवढं दिलंय. आता वॉटर सोल्युबल चालू झालं. आणि लॅटरलचा जो थोडासा जर कॅल्शियम ऑक्साईड थोडं महाग पडत असेल ना, ह्या प्लॉटला तुम्ही 5-6 किलो डायरेक्ट नायट्रेट सोडून द्या. त्याची शेकवर नाही होणार. कारण पोगा खूप जास्त म्हणजे सगळ्यात जास्त आपण जेवढे प्लॉट बघितले सकाळपासून याच्यात अडकतोय. आणि दुसरं वरून पोगा भरणे तरच हा मोकळा होईल पटकन. आणि एकदा पाणी तुमचं म्हणजे बेड बनवून जर मोकळं पाणी दिलं तर पटकन मग एकदम फटाफट जाईल तो प्लॉट. कारण काय होतं असं नुकसान होऊन जातं. पहा ते 2 पानं खराब झाले. आणि पान केळीचं जे आहे ना फॅक्टरी आणि हे इथले जे पान आहेत पुढचं हे 7वा-8वं पान आहे आता, हे फार महत्त्वाचे पान आहेत. ही आता हे पान सुद्धा जर जास्त वेळ अडकून राहिलं तर डॅमेज होईल. हे असं फाटलेले पानं येतील. त्यामुळे इथे थोडंसं कॅल्शियम नायट्रेट देऊन घ्या वाटल्यास. चालेल. अडकल्यामुळे काय होतं हे पानाचं नुकसान होतं. आता याचं फोटोसिंथेसिस होणार नाही. हे अडकल्यामुळे नुकसान आहे. हे सुद्धा अडकल्यामुळे नुकसान आहे. हे सगळे अडकल्यामुळे नुकसान आहे. हे बघा आता पुढे जो एकदम पिवळा पडलाय ना 100% कंदकुज आहे. हा कंदकुज लागला इथं किंवा रूट डॅमेज झाला इथं. जो आता इथून पुढे हा प्रॉब्लेम येतोय ना, हे बघा हे सगळं बेसोडोस आहे. हे बघा रूट रूट आहे जिवंत आहे पण शोक दिसतंय ना. जास्त पाणी ओल जास्त होती खोडाला. बुरशीनाशक द्यावं लागणार आहे. बुरशीनाशक सोडून घ्या आणि कॅल्शियम एक सोडा तुम्ही खालून. कॅल्शियम नायट्रेट जरी दिलं ना 4-5 किलो तरी चालेल. कारण ऑक्साईड महाग पडेल जर 4-5 लिटर आपण दिलं तर. आणि वरून कॅल्शियम लिक्विडचा स्प्रे. आणि डायरेक्ट कालच झालाय का? नॅनो कॅल्शियम चांगलं झालं 21%. सिलिकॉन आणि ते झालं त्यामुळे थोडंसं आता मोकळं वाटतंय. ठीक आहे. पोगा भरणीच करून घ्या मग याला डायरेक्ट. चालेल. हे लॅटरल खाली टाकू दे का अजून? बेड पहिले बनवावं लागेल त्यांना. खाली टाकायला तर पहिले ही माती ओढून मग लॅटरल सारखं व्हा. कारण आता खाली टाकली बेड बनवला तर दाबली जाईल नाही. तुम्ही माती लगेच ओढून घ्या. आता ही मोकळं पाणी सोडता येईल का अगोदर का? हा ह्या भागात ह्या दोन्ही बाजू ह्या नळकुंड्यातनं जरी पाणी गेलं ना तुमचं तरी मोकळं पाणी ह्याला जरी आता गेलं ना पाणी तरी फरक पडेल प्लॉटला. फरक बी पडेल. पुन्हा माती लावाय सोपं होईल. ही जरा नरम होईल. अगोदर पहिल्यांदा भिजवून घ्यायची. कॅल्शियम ऑक्साईड ऑक्सिजन आणि फॉलिबियांचा पोगा भरणी झालाय. अच्छा 4 दिवसापूर्वी. सिलिकॉन होतं त्याच्यात. कोणाचा प्लॉट आहे? हे शेतकरी. डबल लॅटरल नाही होणार का? कारण तुम्हाला करायचीच आहे आता अर्जंट. म्हणजे पहिलं काम तुमचं डबल लॅटरलचं पाहिजे. कारण पाणी पहा ना तुम्ही, फक्त फार लिमिटेड पाणी जात आहे. बेड पटकन बनवायला पाहिजे होता. याला ताबडतोब बेड बनवून घ्या. काय लागवडच बेड करून करायची. त्याला काय असं थोडी की 60 दिवसांनी बेड बनवायचं आपल्याला. तर त्याचा रूट झोन डेव्हलप होईल. तुम्ही बेड ताबडतोब बनवा. डबल लॅटरल ताबडतोब करा. दुसरी
आणि जेवढी बेड बनेल, आता समजा तुमचा इथपर्यंत जरी बेड बनला तर ही लॅटरल तुम्हाला सरकवता येईल, तर रूट झोन त्याचा तिथं जाईल ना. आता रूट इथं येणारच कशासाठी, तो तिथंच गोल फिरतोय. बाकी जमीन केळीसाठी एकदम परफेक्ट ही. स्लोप आहे जमिनीला भरपूर, मुळी चालायला एकदम चांगलं आहे. चांगलं आहे, पण आता प्रॉब्लेम काय होतोय, मुळी तिथंच गोल फिरते. हे त्याला कव्हरेजच मिळत नाही. हा व्हायरस हा हे व्हायरसच आहे. ह्याचा गॅप फिलिंग एक पण झालं नाही सर. मग एवढंच कव्हरेज होतंय, इथून पुढे पाणी नाही. मग ही जी नळी ना, आपल्याला ही नळी आता इथपर्यंत प्लॉट खूप छान बनवू शकेल. अजून जमिनी जी पाहिजे ना याला, ती केळीसाठी एकदम परफेक्ट जमीन आहे. तुम्ही बेड पटकन बनवा, डबल लॅटरल करा. तुम्ही डायरेक्ट आपलं जे बनाना पंडितचे जे कॉम्बिनेशन आहे ना, ती आळू पोगा बनी लगेच करा तुम्ही याला, चालेल. एकदम जबरदस्त उठेल हा प्लॉट. अजून प्लॉट सुंदर आहे, 35 दिवसाच्या मानाने. गॅप फिलिंग पण काय आलेलं नाही, काही येणारच नाही त्याला. हा तसा थंडीत येणार आहे ह्याचं हार्वेस्टिंग बऱ्यापैकी. चिलिंग मध्ये येण्याची शक्यता आहे. थंडीमध्ये तुम्हाला घड कसा पोचला जाईल, स्कर्टिंग बॅग कंपल्सरी लावा. चिलिंगचा अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. स्कर्टिंग बॅगच्या आधी पण आपण काय करणार आहे यावेळेस, आपण स्कर्टिंग बॅग मागच्या प्लॉटला पण केलं होतं. त्याच्यामध्ये 20% 80% आपलं रिकव्हरी मिळाली. पण आपण 2 लाईनला काय केलं होतं की इंग्लिश पेपर मारला होता. इंग्लिश पेपर मारला आणि त्याच्यावरती स्कर्टिंग बॅग टाकली, तर तिथं 0% चिलिंग आम्हाला दिसले. आता यंदा काय करणार आहे, ह्या प्लॉटला जरी हा थंडीत असला तरी ह्याला इंग्लिश पेपर आधी घडाला मारणार आहे पूर्ण, आणि मग वरून पॉलिथिन बॅग. असं मॅनेजमेंट थोडं यंदा करायचं. नोनून इंग्लिश पेपर म्हणजे नोनून कपडा म्हणता का तुम्ही? नाही आपलं न्यूजपेपर. न्यूजपेपर, इंग्लिश न्यूजपेपर. हा, तुम्ही स्कर्टिंग बॅग मारली ना, चिलिंग 90% तिथेच कव्हर होऊन जातं. तरी पण काय होतंय, ह्या आमच्या पट्ट्यात हे केलं तरी पण चिलिंग येतेच ह्याच्यामुळे. हा, चिलिंग येतेच. खालनं बांधायला पाहिजे का ते? नाही बांधायचं. नाही बांधायची. घाम्याजलं की फंगल इन्फेक्शन होतं. त्याला होल्स पण असतात. त्याच्यात जर तुम्हाला इन्सेक्टिसाइड जर मिळाली अजून स्टँडर्ड, ₹1 जास्त जातो, तर स्प्रे करायची गरज नाही. ब्रँडेड येतात त्याच्यामध्ये. नोनून कपडा जर मिळाला ना, तर तो सगळ्यात बेस्ट. अजून पॉलिथिन पेक्षा नोनून वापरा. नोनून ठीक आहे, त्याच्याने एक्सलंट क्वालिटी मिळते. पांढरी येस. दर 8 दिवसांनी कापतो तरी तेवढं काय 8 त्याला दिवसांनी कापतो आम्ही. तिला नो सोल्युशनच नाही त्याला. आणि त्या डिझेल चोळलं म्हणलं नाही हो, नाही तेच विषय मी असं. तुमचं बाकीचंही जाईल ना. हे काय होतं असं काळ असं होतच नाही ते कॅरेक्टर आहे त्याचं. ते कॅरेक्टर G9चं कॅरेक्टर आहे. नाही ते आता युट्यूबला व्हिडिओ येतात, ते डिझेलचा प्रयोग करतात, आपल्याला कुठेतरी नाही डिझेलचा प्रयोग जर केला तरी मेन शूटला पण प्रॉब्लेम होईल. करूच नका. आणि शेवटी ते हे ना हो, तुम्ही जमिनीतलं बॅक्टेरिया कल्चर सगळं संपू आपण. त्याला कापत राहणे एवढाच पर्याय आहे. हा प्लॉट आता पाऊस पडल्यावरच निसवेल. आणि पाऊस पहिल्यापासून प्रॉब्लेमच दिला. खाली चांगला आहे प्लॉट, ह्याचा प्रॉब्लेमच होता पहिल्या दिवसापासूनच आपल्याला. खत टाका ना, खत टाका लगेच मोकळं पाणी. हे जे आहे ते काय, ते पाण्यामुळे होतं. हे काय पॉटे कोणतं नाही, ही शॉर्ट हे तर सगळं पाण्या म्हणजे उन्हाचं स्कॉर्चिंग येत आहे. थोडाफार करपा आहे. नाही आणि पेर जुळेल. पाऊस आल्याशिवाय नाही सुधारणार. पण हा प्लॉट म्हणजे जी आपल्याला 4 महिन्याचा हो, पावसाळ्यातच तो पिकअप घेईल. पण इतका पिकअप घेईल, एक पाऊस पडल्यावरच पिकअप घेईल. याचा रूट झोनच बंद आहे पूर्ण.